हॅलो डॉक्टर, वेलकम. आमच्या इन्व्हिटेशनला तुम्ही मान देऊन आलात म्हणून थँक्यू सो मच. एकदम सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगाल डायबिटीस म्हणजे काय असतं? डायबिटीज म्हणजे रक्तामध्ये शुगर वाढते, पण ही आता का वाढते ते समजण्यासाठी पहिली येते कुठून ते आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आता डायबिटीस खूप कॉमन झालाय, ते किती प्रमाणात आहेत? तर इंडियामध्ये 7.7 crores, त्याच्याही 50% अनडायग्नोस्ड पेशंट्स आहेत. बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स आपल्या देशाला डायबिटीजचं कॅपिटल असं म्हटलं जातं इन मेडिकल वर्ल्ड, अँड इट इज नॉट समथिंग टू बी प्राऊड ऑफ. डेफिनेटली ज्यांची एकदम हाय झालंय डायबिटीस त्यांना काय होऊ शकतं? सो इमिडिएट इफेक्ट्स मध्ये देर इज अ कंडिशन कॉल्ड एज डायबिटिक कीटोएसिडोसिस, म्हणजे पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, एवढी सिरियस कंडिशन असते. हे असं ऐकलं तर अजून जास्त रिस्की वाटायला लागलं. प्री डायबिटिक वगैरे असं आपण बोलतो, सहज बोलतो, Yes, म्हणजे yes. असं ऐकायला खूप Yes. एकदम रिस्की दॅट वाटते. इज द पॅथॉलॉजी. सो ह्याची कारणं जी आहेत ती मेनली आहेत आपले लाईफस्टाईल चेंजेस. विथ इच जनरेशन आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी कमी होत चालली आहे. आता शॉपिंगला पण आपण जात नाही, सगळं डिजिटलवर करतो. ब्लिंकिट आलंय, झोमॅटो आलंय, आपल्याला कुठेच घरातून पाय बाहेर न टाकता सगळी आपली कामं होत. कोणत्या स्टेजला डायबिटीस रिव्हर्स करू शकतो? सी रिव्हर्सल जे आहे ना, इट इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक इफ यू गो टू सी. What a good healthy diet looks like? There is no uniform diet for diabetic patient. What is suggested is तुमची मुठ्ठी तर एवढा राईस. मुठीवर राहायचं. हा. वुमेन्स बियॉन्ड 40 दे डोंट टेक मच केअर ऑफ देअर फिजिकल हेल्थ. टाइम नाही भेटत, घरी कामं वगैरे असतात. अशा यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेता, पण तुमची स्वतःची हेल्थ जर चांगली नसेल तर तुम्ही किती चांगल्या प्रकारे तुमच्या फॅमिलीची काळजी घेऊ शकणार? आता एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन, ड्रिंक्स करू शकतात की नाही? पिऊ शकतात की नाही? किती प्रमाणात इज फाईन? आता प्रत्येक लोकांचं प्रमाण पण वेगळं असतं. लेट मी जस्ट गिव्ह सम फन फॅक्ट्स. ओके. नमस्कार मंडळी, आजकाल आपल्या आजूबाजूला डायबिटीसचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की मी तर गोड नाही खात किंवा मी फक्त घरचंच जेवण जेवतो, तरी मला डायबिटीस का? अशाच अनेक प्रश्नांना उत्तर देण्यासाठी या एपिसोडमध्ये आपल्या पाहुण्या आहेत डायबिटीस स्पेशलिस्ट डॉक्टर सिबल डिब्रिटो. या एपिसोडमध्ये आम्ही डायबिटीस काय असते, तो कशामुळे होतो, तो प्रिव्हेंट कसं करू शकतात व एक योग्य आहार कसा असावा, असे अनेक टॉपिक्सवर चर्चा केली आहे. हा एपिसोड फक्त डायबिटीस असणाऱ्यांसाठी नाही तर प्रत्येकांसाठी आहे, कारण आपण नेहमीच म्हणत आलो आहोत की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, अँड दिस एपिसोड विल डेफिनेटली प्रिव्हेंट युअर डायबिटीस. तर आजची ही बैठक डॉक्टर सिबल डिब्रिटो सोबत. हॅलो डॉक्टर, वेलकम. तुम्ही आमच्या या बैठक सिरीजमध्ये आल्यात म्हणून तुमचे खूप खूप आभार, आणि आमच्या इन्व्हिटेशनला तुम्ही मान देऊन आल्यात म्हणून थँक्यू सो मच. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड तुमचं मेडिकलमध्ये कधी तुम्ही मेडिकल पास केली, तुमचं स्पेशलायझेशन आणि किती वर्षाची तुमची प्रॅक्टिस झाली, ओके. ऑल दॅट. सो सगळ्यात पहिलं तर थँक्यू व्हेरी मच मला ह्या प्लॅटफॉर्मवरती बोलावल्याबद्दल. इट इज माय प्लेजर. तर मी डॉक्टर सिबल डिब्रिटो. मी डॉक्टर व्हायचं असं काही आपलं स्वप्न वगैरे नव्हतं, पण अभ्यास करायचं एवढं मात्र होतं. तर CETमध्ये चांगले मार्क्स मिळाले, गव्हर्मेंट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळालं. तर ठाण्यामध्ये राजीव गांधी मेडिकल कॉलेज इथे मी MBBS क्लिअर केलं. MBBS क्लिअर केल्यानंतर सिनियर्स आणि कलिग्सकडून असं थोडं माहिती आपल्याला झाली की काहीतरी अजून पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दृष्टीने केलं पाहिजे. तर अशा वेळेला मला हरकिशन दास हॉस्पिटल चर्नी रोडला इथे मला डायबेटॉलॉजी हा कोर्स करायला मिळाला CPSमधून. तर तो मी 2009मध्ये क्लिअर केला. त्यानंतर मी वर्षभर आपले फेमस डॉक्टर डिसोजा वसई, तर ह्यांच्याकडे थोडा एक्सपिरियन्स की आपल्या लोकांची कंडिशन आणि त्यांना ट्रीटमेंटच्या दृष्टीने थोडासा एक्सपिरियन्स घेतला, आणि मग मी माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस स्टार्ट केली. तर त्या काळात जेव्हा मी स्टार्ट केलं तर म्हणजे डायबिटीस स्पेसिफिकलीसाठी एखाद्या डॉक्टरांकडे जाणं ही पण कॉन्सेप्ट तेवढी नव्हती. त्यामुळे माझं जनरल प्रॅक्टिस आणि थोडं साईड बाय साईड डायबिटीज असं चाललेलं.
त्यानंतर काही वर्षांनी मला US ला जाण्याचा योग आला. तर त्यावेळेला तिकडे मी जॉन हॉपकिन्स म्हणून इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांचा करस्पॉन्डन्समध्ये डायबेटॉलॉजीचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स केला आणि मग तिकडनं आल्यानंतर मी प्रॉपर डायबिटीज अशी प्रॅक्टिस स्टार्ट केली. ओके. आणि देन इट इज गोईंग ऑन. आणि म्हणजे बेस्ट थिंग मला वाटतं की ड्युरिंग दिस स्टडीज मला रिअलायझेशन झालं की हेल्थ आणि स्पेशली डाएट, एक्सरसाइज वगैरेचा किती इम्पॅक्ट पडतो हेल्थवरती, ते मला ड्युरिंग दिस कोर्सेस मला जाणवलं. आणि माझं जास्त कल तो की प्रिव्हेन्शन किंवा तिकडे आपण काय करू शकतो की झाल्यावर तर मग ट्रीटमेंट करायचीच आहे, पण प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने तर ते थोडंसं माझं सेल्फ रिसर्च आणि हे असतं. आणि आता तुम्हाला किती वर्ष प्रॅक्टिस झाली? 2012 पासून मी करंटली माझी प्रॅक्टिस चालू आहे Almost तिथे. 13 आहे. years, 13 Yes. and a half. हो. नाईस नाईस. तर डायबिटीजचा प्रकार काय असतो? म्हणजे खूप असं सिनियर लोकांकडून ऐकायला भेटते, पण आता बघितलं तर यंग जनरेशनमध्ये पण तेवढंच प्रमाण आहे. True. तर एकदम सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगाल डायबिटीस म्हणजे काय असतं? आय थिंक मराठीमध्ये मधुमेह असं काहीतरी सांगतात त्याला. बरोबर. सो सिम्पल लँग्वेजमध्ये आपल्याला माहिती आहे की म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की डायबिटीज म्हणजे रक्तामध्ये शुगर वाढते. ओके, शुगर त्याला आम्ही मेडिकल टर्म्समध्ये ग्लुकोज म्हणतो. ओके, सो आता ही का वाढते आणि मग ते वाढल्यामुळे शरीरामध्ये त्याचे काही परिणाम होतात, वाईट परिणाम. दोज आर द कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायबिटीज. तर असा हा आजार आहे. पण ही आता का वाढते ते समजण्यासाठी पहिली येते कुठून ते आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे. तर आपण जे अन्न खातो त्यापासून बॉडीमध्ये ऊर्जा येते, ग्लुकोज. आणि ग्लुकोज ही आपल्या शरीराची ऊर्जा आहे. म्हणजे जशी गाडी आपली पेट्रोलवर चालते तशी आपली जी बॉडी सिस्टम आहे ती ग्लुकोजवर चालते. पण आता टाकीमध्ये पेट्रोल असेल तरी चावी आपण फिरवल्याशिवाय गाडी चालू नाही होणार. तर ती चावी म्हणजे इन्सुलिन. ओके. तर इन्सुलिन हा एक हॉर्मोन आहे जो आपल्या पॅनक्रियाजमध्ये बनवला जातो. तर जेव्हा आपण अन्न खातो शुगर वाढते, मग बॉडीला माहिती पडतं, इन्सुलिन रिलीज होतं आणि मग हे इन्सुलिन ग्लुकोजला पेशंटमध्ये पोचवतं आणि आपल्याला ती एनर्जी मिळते. दॅट इज अ नॉर्मल प्रोसेस. आता डायबिटीजमध्ये काय होतं की ही जी चावी आहे ह्याचं काम थोडंसं डिस्टर्ब होतं. म्हणजे आयदर इन्सुलिन कमी प्रमाणात बनते किंवा इन्सुलिन आहे पण व्यवस्थित काम करत नाही आहे. आणि मग अशा वेळी काय होतं की आपण खातोय, ग्लुकोज येत आहे बॉडीमध्ये, पण ते वापरलं न गेल्यामुळे रक्तामध्ये ते वाढत जातं. तर ह्या कंडिशनला डायबिटीज म्हणतात. आता बेस्ड ऑन की कशा प्रकारे होतोय त्याचे काही प्रकार आहेत. आपण जे ऐकतो टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज हे मोस्ट कॉमन प्रकार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मग GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज, प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज, आणि मग काही रेअर जेनेटिक प्रकार असे आहेत. सो टाईप 1 मध्ये सगळ्यात मेन म्हणजे काय होतंय की शरीरामध्ये इन्सुलिन बनतच नाही. ओके, सो काही कारणांमुळे जे पेशी इन्सुलिन बनवतात ते नाहीसे होतात. सो अशा पेशंटला इन्सुलिन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तर जेवढ्या वेळा तुम्ही अन्न खाणार तेवढ्या वेळा तुम्हाला इन्सुलिन घ्यायचं आहे. दॅट इज टाईप 1 इन इझी लँग्वेज. टाईप 2 डायबिटीज आहे तो लाईफस्टाईलमुळे झालेला डायबिटीज आहे. तर तो जो 90% डायबिटीज आपण जो कॉमनली डायबिटीज बघतो दॅट इज टाईप 2 डायबिटीज. तो आपल्या राहणीमानामुळे झालेला डायबिटीज आहे आणि सध्या त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे इन सोसायटी. टाईप 2 डायबिटीज. ओके, तर इन्सुलिन पण बाय डिफॉल्ट शरीरामध्ये बनत असते का? Yes. ऑर यू गेट इट फ्रॉम फूड दॅट यू कन्झ्युम? नो, इन्सुलिन बॉडी बनवते. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड इन मराठी. त्याच्यामध्ये बीटा सेल्स असे हे पेशी आहेत आयलेट ऑफ लँगरहॅन्समध्ये, आणि बीटा सेल्सचं काम असतं इन्सुलिन बनवणं. तर आता डायबिटीज खूप कॉमन झालं आहे जेवढं मी ऐकतो. तर ते किती प्रमाणात आहेत म्हणजे इफ यू कॅन टेल मी, आणि वाय इट इज इन्क्रीजिंग सो मच? तुम्ही सांगितलं ड्यू टू टाईप 2 इज इन्क्रीजिंग. सो आपण आता इन्सिडेन्स जर बघायला गेलो नंबर वाईज, सो अप्रॉक्सिमेट नंबर्स आहेत हे. तर इंडियामध्ये डायबिटिक पेशंट्सची आकडेवारी 7.7 crores इतकी आहे. 7 crores. आणि दीज आर डायग्नोस्ड पेशंट्स. आणि असं म्हणतात, दिस इज लॅन्सेट पब्लिश स्टडी, आणि त्याच्याही 50% अनडायग्नोस्ड पेशंट्स आहेत इंडियामध्ये. त्याच्यात आपण यंग डायबेटिक पेशंट जर बघायला गेलो तर बिलो 30 एज ग्रुप मध्ये 12% इज द इन्सिडन्स रेट. म्हणजे 8
पैकी एका पुरुषाला किंवा एका व्यक्तीला डायबिटीज टाईप 2 डायबिटीज आहे. इट इज दॅट कॉमन. आणि बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स आपल्या देशाला, इंडियाला डायबिटीजचं कॅपिटल असं म्हटलं जातं इन मेडिकल वर्ल्ड, अँड इट इज नॉट समथिंग टू बी प्राऊड ऑफ डेफिनेटली. ठीक आहे. सो आपण जर बघायला गेलो की वाय द इन्सिडेन्स हॅज इन्क्रीज, म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण बघते, वेन आय हॅड स्टार्टेड माय प्रॅक्टिस तेव्हा कोणी 30s किंवा 40s म्हणजे अर्ली 40s किंवा 30sमध्ये फर्स्ट टाइम डायग्नोज्ड आले तर आम्ही त्यांना की अरे बाबा तुला किती लवकर झालं डायबिटीज असं म्हणायचो, की इट वॉज कन्सिडर्ड ॲज अ डिसीज ऑफ आफ्टर 50 किंवा आफ्टर 60. पण आता वी सी इट इन 20s. आय हॅव अ टाईप 2 डायबिटिक पेशंट 14-year-old बिकॉज ऑफ ओव्हरवेट. सो ह्याची कारणं जी आहेत ती मेनली आहेत आपले लाईफस्टाईल चेंजेस. म्हणजे आपण आपल्याच समाजात जर बघितलं तर आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी वाईज बघितलं तर विथ इच जनरेशन आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी कमी होत चालली आहे. म्हणजे आपले आजोबा वगैरे जे होते ते शेती करायचे, ते कुठे प्रवासाला वाहन नाही वापरायचे, सगळीकडे चालत जायचे. ओके. त्यानंतरची जनरेशन हळूहळू आपण बघितली आहे कशी चेंज होत चालली. आता कार, आता शॉपिंगला पण आपण जात नाही, सगळं डिजिटलवर करतो. ब्लिंकिट आलंय, झोमॅटो आलंय, आपल्याला कुठेच घरातून पाय बाहेर न टाकता सगळी आपली कामं होत राहतात. तर हे झालं फिजिकल ॲक्टिव्हिटी. त्यानंतर नेक्स्ट थिंग झालं फूड ॲक्टिव्हिटीज आपण बघितले. तर फूड ॲक्टिव्हिटीज बघितलं तेव्हा ते राईस वगैरे भरपूर खायचे, पण फूड अदरवाईज त्यांचं खूप सिम्पल फूड होतं. म्हणजे फ्राईड फूड्स म्हणा किंवा नॉनव्हेज म्हणा, दिस वॉज कन्सिडर्ड ॲज अ डेलिकसी, की कधीतरी सणाला वगैरे तेव्हा ते मिळणार. अदरवाईज स्वीट किंवा फ्राईड आयटम्स वगैरे असं डेली डाएटमध्ये नव्हतं. पण तेच इफ यू सी ओव्हर द इयर्स आता आपल्याकडे जंक फूड तर झालंच, पण अदर दॅन दॅट ऑल्सो चिप्स, बेकरी आयटम्स वगैरे हे आपण इझिली खातो. म्हणजे वी डोंट थिंक ट्वाईस बिफोर इटिंग दॅट, की हे गरज आहे की नाही. म्हणजे असं बघितलं तर आपली पोळी भाजी किंवा मासे झाले, भाज्या, फ्रूट्स वगैरे हे सोडून आपण जे काही स्नॅक्स खातोय ना, तर दिस इज ऑल विच हॅज कम ओव्हर दीज लास्ट इयर्स. म्हणजे चिवडा फरसाण म्हणा किंवा खारी टोस्ट और ऑल दीज थिंग्स. मग केक, पेस्ट्रीज वगैरे ते तर म्हणजे दिस इज अनदर लेवल ऑल टुगेदर. तर आता आपल्या शरीरामध्ये कसं आहे, एनर्जी बॅलन्स आपण जे म्हणतो, की आपण जे जेवण खाणार किंवा त्याच्यातून आपल्याला ग्लुकोज मिळणार आणि मग तो ग्लुकोज युटिलाइज होणार. तर कशामध्ये युटिलाइज होतो, एक तर आपले जे रेग्युलर ॲक्टिव्हिटीज, ब्रीदिंग करतो आपण, डायजेशन होत राहतं, हे जे नॅचरल ॲक्टिव्हिटीज आहेत बॉडीचे त्याच्यासाठी ऊर्जा वापरली जाते. त्याच्या व्यतिरिक्त एनर्जी वापरली जाते आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे जे चालतो फिरतो, आपले मसल्स जेवढे काय यूज होतात त्याच्यासाठी. त्याच्यावरती जी सरप्लस एनर्जी असते ती कुठे जाणार? ओके. आता तुझ्याकडे पैसे जास्त झाले तर तू काय करतो? FD बनवतो बँकमध्ये, बरोबर. मग आता आपल्या बॉडीमध्ये जेव्हा एक्स्ट्रा एनर्जी ही सरप्लस राहते तर इन्सुलिनचं काम काय, की ब्लडमधली शुगर घालवायची. बरोबर. मग आता ही वापरून तर झाली, अजून एक्स्ट्रा आता काय करायचं, मग त्याची FD म्हणजे काय, चरबी. अबडॉमिनल ओबेसिटी जी आहे दॅट इज द सरप्लस कॅलरीज, जे कुठे जाऊ शकत नाहीत ते जबरदस्ती तिकडे जाऊन बसतात. मग ओव्हर द पिरियड काय होतं, की त्यांचे पण दरवाजे बंद व्हायला लागतात. ते सांगतात की बस झालं आता, आम्ही अजून घेऊ शकत नाही. सो आता इन्सुलिन इज कमिंग देअर, पण दे आर नॉट रिस्पॉन्डिंग टू इन्सुलिन. दॅट इज इन्सुलिन रेझिस्टन्स. दॅट इज द फर्स्ट स्टेप वेअर द रूट्स ऑफ डायबिटीज आर स्टार्टिंग. ओके. ह्या स्टेजमध्ये आपल्याला काहीच सिम्पटम्स दिसणार नाही, आपले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येणार. ओके. मग ह्याच्या पुढे काय होतं, की आता बॉडीला तर ब्लडमधली शुगर घालवायची आहे, मग काय करणार, की ब्रेन विल टेल द पॅनक्रियास की बाबा अजून इन्सुलिन बनव. सो इनिशियल स्टेजमध्ये बॉडी प्रोड्युसेस एक्स्ट्रा इन्सुलिन. आपलं पॅनक्रियाज ओव्हर ड्युटी काम करतं, एक्स्ट्रा इन्सुलिन बनवतं, सो दॅट ती एक्स्ट्रा जी एनर्जी येते, एक्स्ट्रा ग्लुकोज येते, ते कुठेतरी जाग्याला व्यासा. ओके. सो मग ते अजून वेगळ्या वेगळ्या अवयवांमध्ये जायला लागते. मग आपल्याला ते फॅटी लिव्हर दिसायला लागतं, की लिव्हरमध्ये फॅटची गरज नव्हती, मग फॅटी लिव्हर दिसायला लागतं, फॅटी पॅनक्रियाज. म्हणजे अशा अनवॉन्टेड अवयवांमध्ये ते फॅट डिपॉझिट व्हायला लागतं. दॅट इज युअर स्टेज ऑफ प्री डायबिटीज. ओके. पण मोस्ट ऑफ द टाइम्स पण ह्या स्टेजला पण कंप्लेंट्स काहीच दिसणार नाही पेशंटला. मग आफ्टर अ पिरियड ते पॅनक्रियास पण थकून जाणार.
की ते सांगणार बस बाबा आता अजून इन्सुलिन मी नाही बनवू शकत, तेव्हा तुमची ब्लडमध्ये फर्स्ट टाइम शुगर वाढायला लागणार. सो दॅट इज हाऊ युअर डायबिटीज प्रोग्रेसेस. असं ऐकलं तर अजून जास्त रिस्की वाटायला लागलं. प्री डायबिटिक वगैरे असं आपण बोलतो, सहज बोलतो, पण ते असं ऐकायला खूप एकदम रिस्की दॅट वाटते. इज द पॅथॉलॉजी, दॅट इज व्हॉट युअर बॉडी इज सफरिंग फ्रॉम. सो यू टोल्ड अबाउट की किती ते वाढत चाललं बिकॉज ऑफ लाईफस्टाईल चेंजेस अँड ऑल. आणि त्याच्यात वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट इज स्ट्रेस. बिकॉज आधी मेहनत करायचे लोक, पण हे त्यांचं क्लिअर असायचं. आता फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे, बट मेंटल स्ट्रेस इज इन्क्रीजिंग, स्लीप इज डिक्रीजिंग. तर हे दोन फॅक्टर्स त्याच्यामध्ये अजून ॲड होतात फॉर द कॉज ऑफ दिस इन्सुलिन रेझिस्टन्स. ओके सर, मग आता एक ग्रेड ए आणि ग्रेड बी सांगितलं, राईट? ग्रेड 1, टाईप ग्रेड 1, टाईप 1, टाईप 2, सॉरी. तर दोघांमध्ये पहिल्यामध्ये तुम्ही सांगितलं की इन्सुलिन घ्यायला सांगतात, तुम्ही इन्सुलिन घ्यायला सांगतात. आता टाईप 2 मध्ये कोणत्या प्रकारचे ट्रीटमेंट असतात? ओके, सो जेव्हा सॉरी, ट्रीटमेंटच्या आधी हे सांगा की आता तुम्ही सांगितलं की ब्लड रिपोर्ट येतात, जर डायग्नोसिस. ब्लड रिपोर्ट केले नाही तर अजून काही सिम्पटम्स असतात की जेणेकरून कळेल की डायबिटीज झालाय? ओके, सो कसं आहे ना की म्हणजे डायबिटीजचे सिम्पटम्स जर आपण बघितले, सिम्पटम्स म्हणजे काय की शुगर वाढल्याची लक्षणं. तर आपल्या शरीरात शुगर वाढली आहे याची लक्षणं काय, तर एक तर तहान जास्त प्रमाणात लागते, लघवी जास्त प्रमाणात व्हायला लागते, वजन कमी होते असं वाटतं, कोणाकोणाला अंगाला खाज वगैरे जाणवते, चक्कर येते असं वगैरे वाटतं. तर हे साईन्स अँड सिम्पटम्स आहेत. पण मी सांगितल्याप्रमाणे हे साईन्स अँड सिम्पटम्स येईपर्यंत तुमची शुगर ऑलरेडी 250-300 क्रॉस केल्यानंतर हे सिम्पटम्स येतात, जे अर्ली लेवलमध्ये काहीच सिम्पटम्स येत नाहीत. सो वी नीड टू फोकस ऑन की जे प्री डायबिटीज किंवा आपल्याला डायबिटीज व्हायला लागलं आहे की नाही, किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचे काही सिम्पटम्स आहेत का, ते जर आपल्याला कॅच करता आले तर त्या पॉईंटला आपण ॲक्शन घेऊन थोडंसं आधीच प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने हे करू शकतो. तर त्याच्यासाठी देर आर सर्टन साईन्स अँड सिम्पटम्स जे की एकतर वेस्ट आणि हिप सर्कम्फरन्स आपण सांगतो, की वेस्ट म्हणजे आपली कंबर आणि हिप्सला काय बोलतात मराठी? ओके, वेस्ट आणि हिप. ओके, सो वेस्ट शुड बी नॅरोअर देन हिप्स. वेस्ट शुड बी नॅरोअर देन हिप्स. ओके, म्हणजे कमरेची जी आपली सर्कम्फरन्स आहे ते शुड बी लेस दॅन युअर हिप सर्कम्फरन्स. तर म्हणजे पोटावरती जर चरबी जास्त असेल तर दॅट इज फर्स्ट रिस्क फॅक्टर. त्यानंतर फास्टिंगची शुगर जर तुम्ही केली असेल आणि ती 100च्या वर येत असेल तर दॅट इज अनदर रिस्क फॅक्टर. जर तुम्ही ब्लड टेस्ट केली आहे त्याच्यात ट्रायग्लिसराईड नेहमी जास्त येत आहेत तर दॅट इज अनदर रिस्क फॅक्टर. ब्लड प्रेशरमध्ये जर 130च्या वरती ब्लड प्रेशर राहत असेल तर दॅट इज अनदर रिस्क फॅक्टर. तर हे जर तुम्हाला दिसत असतील तर यू शुड टेक ॲक्शन की मे बी इन फ्युचर तुम्हाला डायबिटीज किंवा हार्ट रिलेटेड इश्यू होऊ शकतो. ओके, आणि हे झाले सिम्पटम्स ऑर हाऊ यू कॅन डिटेक्ट दॅट. आता त्याच्यावरती ट्रीटमेंट काय तुम्ही देता अशी? ओके, सो आता डिपेंड्स की पेशंट आपल्याकडे आता न्यूली डायग्नोज जेव्हा पेशंट येतो की पहिल्यांदा डायबिटीज झालं, मग एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन की त्यांची शुगरची लेवल किती आहे त्यावेळेला. तर युजली म्हणजे न्यूली डायग्नोज म्हणजे HbA1c 7 किंवा जे अर्ली स्टेजमध्ये जर पेशंट आला असेल तर आपण त्यांना चांगल्या प्रकारे डाएट एक्सरसाइजवर फोकस करून आणि मेडिसिन्स, दॅट इज अ सेकंड थिंग. तर हे असं एक्सप्लेन करतो. आणि जर ऑलरेडी कॉम्प्लिकेशन्सची वगैरे रिस्क असेल तर मग त्याच्या दृष्टीने अजून काही मेडिसिन्स इन टर्म्स ऑफ, कारण डायबिटिक पेशंटला हार्ट प्रॉब्लेम होण्याचा धोका असतो, डायबिटिक पेशंटला कोलेस्ट्रॉल ही मोस्टली असतो, तर मग त्या दृष्टीने वी स्टार्ट विथ द ट्रीटमेंट. मोस्टली डायबिटीज चेक करण्याचे ब्लड रिपोर्ट्स वगैरे ते करायला लागतात. सो हाऊ फ्रिक्वेंटली यू शुड डू दॅट? ओके, सो फर्स्टली तर म्हणजे डायबिटीज आपल्याला आहे की नाही हे माहिती करण्यासाठी टेस्ट आपण 3 टेस्ट असतात. एक तर फास्टिंग शुगर म्हणजे उपाशीपोटी आपण जी चेक करतो ती, मग जेवणानंतर 2 तासांनी. ओके, आणि तिसरी टेस्ट आहे HbA1c. सो HbA1c मध्ये आपल्याला मागच्या 3 महिन्यात आपली शुगर किती राहिलेली आहे ह्याचं एक ओव्हरऑल कंटेंट समजतं. तर ह्या 3 टेस्टच्या बेसिसवरती आपण डायबिटीज डिटेक्ट करू शकतो. सो फास्टिंग शुगर नॉर्मली आपली 100च्या खाली असली पाहिजे.
ती जर 125च्या वर गेली तर यू आर डायबेटिक, ह्याच्यामध्ये असली तर प्री डायबेटिक. तसंच जेवणानंतरची शुगर नॉर्मली 120च्या खाली, बिटवीन 120 to 140 इज प्री डायबेटिक, अबाव 140 इज डायबेटिक. आणि HbA1c मध्ये 5.7 इज द कट ऑफ मार्क फॉर नॉर्मल शुगर, 5.7 to 6.4 इज प्री डायबेटिक आणि 6.5 क्रॉस केल्यावरती डायबेटिक. ओके, तर हे टेस्ट्स आहेत. पण कोणी करायची टेस्ट दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तो आता सपोज की तुम्ही ओव्हरवेट आहात, म्हणजे वजन तुमचं जास्त आहे, किंवा तुम्हाला स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसची हिस्ट्री आहे. ओके, अदर दॅन दॅट जर तुम्हाला काही सिम्पटम्स जाणवत आहेत तर तुम्ही एक रेग्युलर बेसिसवरती म्हणजे ॲटलिस्ट वन्स इन अ इयर शुगर्स चेक केल्या पाहिजेत. अर्लियर आम्ही अबाव 40 सांगायचो, पण नाव ADA इज कमिंग अप की 30-25 मध्ये ॲन्युअल चेकअपमध्ये तुम्ही रेग्युलर शुगर चेक करत राहा. ओके, आता हे मी तुम्हाला तेव्हा विचारलं तसं की किती सिरियस असू शकते, म्हणजे ज्यांची एकदम हाय झालंय डायबिटीस त्यांना काय होऊ शकते? सो म्हणजे इफ यू सी के इट ब्रिंग्स अस टू की वाय शुड वी ट्रीट डायबिटीस. म्हणजे शुगर वाढली, पेशंट पण विचारतात की माझी तर नेहमी एवढी असते, मला काय होत नाही असं पण सांगणारे असतात. सो की ती जे कॉम्प्लिकेशन्स आपण म्हणतो की हाय ग्लुकोजचे कॉम्प्लिकेशन्स, तर दे आर डिवायडेड इंटू 2 टाईप्स. की एक असतात अक्यूट कॉम्प्लिकेशन्स आणि दुसरे क्रोनिक. सो अक्यूट म्हणजे की आज शुगर वाढली तर आत्ताच्या आत्ता काय होऊ शकते, दॅट इज वन पार्ट. आणि दुसरं की जी ग्रॅज्युअली वाढत राहते त्याचे ओव्हर द पिरियड काय इफेक्ट्स होऊ शकतात. ओके, सो इमिडिएट इफेक्ट्समध्ये देर इज अ कंडिशन कॉल्ड एज डायबिटिक कीटोॲसिडोसिस. ते एक सिरियस कंडिशन असते, पण टाईप 2मध्ये एवढी कॉमन नाही आहे. टाईप 1 पेशंट्सला जास्त प्रमाणात, कारण ते इन्सुलिन डिपेंडंट असतात ना, तर त्यांनी जर इन्सुलिन स्किप केलं एक दिवस किंवा एखादा डोस तरी दे विल लँड अप इन कीटोॲसिडोस, म्हणजे पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो, एवढी सिरियस कंडिशन असते. सेकंडली, सडनली तुमची शुगर राईज झाल्यामुळे इमिडिएटली तुम्हाला काहीतरी इन्फेक्शन पकडू शकतं, किंवा हार्ट कंडिशन, जर ऑलरेडी हार्ट इज कॉम्प्रोमाइज तर सडनली हार्ट अटॅक ट्रिगर होऊ शकतो. तर असे हे इमिडिएट कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. आणि क्रोनिक कॉम्प्लिकेशन्समध्ये दे आर अगेन सिस्टम वाईज. आपण टॉप टू बॉटम बघितलं तर आईजमध्ये रेटायनाला इफेक्ट होतो, म्हणजे डोळ्यांचा जो पडदा आहे, तर कंटिन्युअसली शुगर तुमची वाढत राहिली तर ओव्हर द पिरियड इट अफेक्ट्स युअर रेटायना, त्याच्यानी विजन इफेक्ट्स होऊ शकतात. हार्ट प्रॉब्लेम्स, डायबेटिक पेशंटला हार्ट अटॅक होण्याची रिस्क वाढते. ओके, त्यानंतर ब्लड प्रेशर तर आहेच. त्यानंतर लिव्हर, लाईक आय सेड, फॅटी लिव्हर. तर युजली डायबेटिक पेशंट्सना फॅटी लिव्हर असतं, तर इफ अनट्रीटेड इट कॅन प्रोग्रेस टू सिरोसिस. ओके, किडनी फेलियर, म्हणजे बिकॉज ऑफ कंटिन्युअस हाय शुगर्स इट कॅन अफेक्ट द किडनीज आणि किडनी फेलियर होऊ शकतं. नसांना इफेक्ट होतो, पायांच्या, हातांच्या वगैरे, त्याच्यामुळे ते झुंझुन्या येणं किंवा सून पडतात पाय वगैरे, अशा प्रकारचे कंप्लेंट्स असतात. त्यानंतर जे मायन्यूट ब्लड वेसल्स असतात बॉडीचे, त्याच्यावरती ओव्हर द पिरियड अफेक्ट करतं. तर त्यामुळे एखादी पायाला जखम झाली ती लवकर भरत नाही, तर ते आपण बघतो, कारण ब्लड सप्लाय त्या भागाला कॉम्प्रोमाइज झालेला असतो. तर अशा प्रकारचे हे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात बिकॉज ऑफ हाय शुगर्स. कधी कधी पाय वगैरे कापायला लागतो, हा पण प्रकार असतो, ते कशामुळे असतो? सो कसं आहे ना, की एखादी पायाला जखम झाली, कुठेही जखम झाली, तर ते भरायला आपल्याला काय काय पाहिजे? एक तर ब्लड सप्लाय चांगला असला पाहिजे, त्यानंतर इन्फेक्शन व्हायला नाही पाहिजे, की मग ते भरणार व्यवस्थित. ओके, आता डायबिटिक पेशंटमध्ये काय होतं की एकतर ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज, सगळ्यात पहिलं म्हणजे नर्व सप्लाय कॉम्प्रोमाइज असतो, त्यामुळे पहिलं लागलंय ते माहिती नाही पडत. म्हणजे थोडंसं लागलंय तर इमिडिएटली ट्रीटमेंट होत नाही, कारण ते जाणवत नाही त्यांना, सुन्नपणा असल्यामुळे. मग ते थोडी थोडी वाढत जाते, चिघळत जाते. त्यानंतर शुगर जर हाय असली तर त्या ठिकाणी जंतूला खायला अन्न मिळतं, बिकॉज दे आर थ्रायव्हिंग ऑन ग्लुकोज. त्यामुळे इन्फेक्शन पटकन स्प्रेड होतं, आणि मग ते जंतू मारण्यासाठी जे घटक पोचायला पाहिजे होते ते पोचत नाही, बिकॉज ब्लड सप्लाय इज कॉम्प्रोमाइज्ड. तर असे हे तिन्ही फॅक्टर्समुळे, म्हणजे लोकल इम्युनिटी कमी होते, ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज असतो, म्हणून ती जखम हे होत जाते. आणि मोस्टली पाय कापायला लागतो, ही जी कंडिशन आहे तिकडे मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज द ब्लड सप्लाय विच इज कॉम्प्रोमाइज,
की रक्तच पोचत नाही तर तो भाग मरायला सुरुवात होते हां. इन सिम्पल लँग्वेज. तर मग जिथेपर्यंत तुम्ही सेव्ह करू शकता त्या लेवलपर्यंत आणून वी हॅव टू कट Cut इट it. सो दॅट द हां. इन्फेक्शन डझंट स्प्रेड टू द बॉडी. ओके. आता आपण ट्रीटमेंट पण बोललो. हे म्हणजे आता प्रिकॉशन्स कशी घेऊ शकतात ज्यांना कोणाला डायबिटीज झालाय? एकतर लाईफस्टाईल चेंज ते तर झालंच, पण कोणत्या स्टेजला डायबिटीस रिव्हर्स करू शकतात? म्हणजे? ओके. सो सी रिव्हर्सल जे आहे ना, इट इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक इफ यू गो टू सी. सो आम्ही रिव्हर्सल नाही म्हणत, आम्ही रेमिशन म्हणतो. ती रिव्हर्सल वुड बी की गेला डायबिटीज की म्हणजे आयडियल रिव्हर्सल वुड बी की आता आज मला डायबिटीज आहे आणि मग रिव्हर्सल झाल्यावर आय एम ईटिंग एव्हरीथिंग, आय एम एन्जॉईंग लाईफ अँड नथिंग इज हॅपनिंग टू माय शुगर्स. तर तसं होत नाही. देर इज कंडिशन कॉल्ड रेमिशन. तर आणि त्याच्यासाठी बरेच स्टडीज अँड एव्हरीथिंग विच इज गोइंग ऑन. तर जे स्टडीज झालेले आहेत दे आर इंडिकेटिंग की जर तुम्ही एखाद्या पर्सनचं 10% ऑफ बॉडी वेट जर रिड्यूस केलं ऑफकोर्स विथ लाईफस्टाईल चेंजेस आणि ते मेंटेन करू शकलात तर देर इज गुड अमाऊंट ऑफ शुगर रेमिशन दॅट कॅन ऑकर. ओके. सो जसं मी आता ते मगाशी स्टेजेस सांगितले ना की देर इज इन्सुलिन रेझिस्टन्स, देन देर इज प्री डायबिटीज आणि मग हे. सो जोपर्यंत तुमचं पॅनक्रियास काम करते म्हणजे तुमची बॉडी इन्सुलिन प्रोड्यूस करते तोपर्यंत तुम्हाला रिव्हर्सलचे किंवा रेमिशनचे चान्सेस आहेत. कारण तुम्हाला फक्त इन्सुलिन रेझिस्टन्स काढायचं आहे. जर तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स काढलं तर युअर बॉडी इज स्टील एबल टू फंक्शन नॉर्मली. ओके. सो त्या स्टेजपर्यंत जर तुम्ही ॲक्शन घेऊ शकलात की वेट लूज केलं, हेल्दी लाईफस्टाईल एक्सेप्ट केली, स्ट्रेस कमी केला तर देर इज गुड चान्स फॉर रिव्हर्सल. तो युजली व्हॉट वी सी इज की डायग्नोसिस जेव्हा नवीन पेशंट येतो तर पहिल्या 5 वर्ष आफ्टर डायग्नोसिस तेव्हा देर इज गुड चान्स ऑफ रिव्हर्सल. आफ्टर अ पॉईंट मग ते इन्सुलिन सिक्रिशन पण कमी होऊन जातं तर त्या पॉईंट नंतर रिव्हर्सलचे चान्सेस कमी होत जातात. बट स्टील म्हणजे माझं असं म्हणणं आहे की इच पर्सन शुड ट्राय फॉर इट. इच पर्सन विथ डायबिटीज शुड ट्राय फॉर इट. म्हणजे हां म्हणजे टार्गेट असं नका ठेवू की माझी औषधं बंद झाली पाहिजेत, पण तुमच्या 2 गोळ्या कमी झाल्या तरी इट इज अन अचीवमेंट. राईट. because you are doing so much good benefit to your body. So I feel के every patient ला आपण तो चान्स दिला पाहिजे की you try to get into reversal. So एक आपल्याच समाजातला एक मुलगा आहे 25 year old. तो आला होता माझ्याकडे न्यूली डायग्नोस्ड. HbA1c लेवल त्याची 14 होती. 14 ओके जी नॉर्मली 5.7 असते. सो HbA1c लेवल 14 म्हणजे शुगर्स आर अबाव 400. ओके. तर ही वॉज ओव्हरवेट, 190s मध्ये वेट होता त्याचं. तर त्याला मी सांगितलं की बाबा बघ आता आपलं यू हॅव टू टेक ॲक्शन जे आणि पण ही डिड इट व्हेरी सिरियसली. त्याचे स्टार्टिंगला इन्सुलिन लेवल 16 फास्टिंग इन्सुलिन लेवल्स चेक करतो आम्ही टू सी के वेदर बॉडी इज प्रोड्युसिंग इनफ इन्सुलिन. सो फास्टिंग इन्सुलिन लेवल्स त्याची 16 होते. तर त्यांनी 2 महिन्यामध्ये वजन लूज केलं. ही केम अप टू 80 kgs. रेग्युलर एक्सरसाइज, हळूहळू त्याची औषधं पण बंद केली मी. आणि नाव लास्ट 2 years ही इज विदाउट मेडिसिन्स. हिज HbA1c लेवल इज 5.7 5.4 ह्या रेंजमध्ये. इन्सुलिन लेवल्स पण फास्टिंग इन्सुलिन लेवल्स पण त्याचे नॉर्मलवर आले, 5 वरती आले. म्हणजे हिज बॉडी ऑल्सो स्टॉप प्रोड्युसिंग एक्स्ट्रा इन्सुलिन. सो ही इज लाईक वन ऑफ द पेशंट आय रिअली प्राऊड ऑफ. येस. तर हे झाले डायबिटीज पेशंटसाठी ते कसे प्रिकॉशन घेऊ शकतात किंवा रिव्हर्सलचा स्कोप आहे की नाही, रेमिशन वॉट एव्हर यू से. ज्यांना नाही झालं तसे केसेस म्हणजे आता कोणाला नाही आहे, फॉर एक्झाम्पल मला नाही आहे, सो आय एम लिस्ट बॉदर्ड अबाउट इट, तर आम्ही असे काही स्टेप्स घेऊ शकतो की टू कधी झालाच पाहिजे नाही. ओके. तर झाला पाहिजे नाही, येस ऑफकोर्स. ओके. सो वॉट वी कॅन डू इज की एक तर वेट आपलं मेंटेन ठेवायचं आहे की वेट फॉर युअर हाईट. ओके. अबडॉमिनल ओबेसिटी चेक करायची. सिम्पल मेजरिंग टेप घेऊन बघायची. तर मेनसाठी कट ऑफ इज 94 सेंटीमीटर्स. ओके. फिमेलसाठी कट ऑफ इज 80 सेंटीमीटर्स.
ओके. ओके. तर त्याच्यावरती जर आपली कंबर जाते तर ती कमी केली पाहिजे. ओके. आणि देन बाय व्हॉट मीन्स, तर सम फॉर्म ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, एनिथिंग म्हणजे एनिथिंग. तुम्ही नाचा, उड्या मारा, काहीही करा, बट मूव युअर बॉडी, डू समथिंग एव्हरी डे. आणि डाएट, सो डाएटमध्ये ट्राय टू कट डाऊन ऑन जंक फूड, ट्राय टू हॅव अ बॅलन्स्ड मील आणि अवॉइड लाईक पॅकेज्ड फूड्स आणि हे ॲज मच एज पॉसिबल. आता एक तुम्ही सांगितलं डाएट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. Yes. सो व्हॉट अ गुड हेल्दी डाएट लुक्स लाईक, ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी सांगू शकता दोन्ही टाइप्स ऑफ ऑडियन्सला, म्हणजे फॉर एव्हरीबडी. हां. ओके. सो आता डाएट आपण म्हणतो की अन्न, तर अन्नाचे घटक असतात की कार्बोहायड्रेट्स, राईट. प्रोटीन्स, फॅट्स, फायबर्स, मिनरल, प्रोटीन, विटामिन्स. ओके. सो आता किती क्वांटिटीमध्ये घ्यायचे, दॅट आय विल एक्सप्लेन फर्स्ट. कारण आपली जी आपला जो समाज आहे, किंवा आपण मे बी ते शेतकरी आणि आपण कोस्टल रिजनमध्ये राहतो, फिश अँड राईस वगैरे, त्यामुळे आपलं राईसचं प्रमाण खूप जास्त असतं. आणि जेव्हा आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी त्या लेवलला होती तेव्हासाठी ते ओके होतं. पण आत्ताची आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी त्याच्या अकॉर्डिंग ते कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असलं पाहिजे. सो व्हॉट इज सजेस्टेड इज तुमची मुठ्ठी जेवढी आहे तर एवढा राईस, मुठीवर राईस. हां. ओके. दिस मच शुड बी युअर राईस. म्हणजे धान्य जे काही तुम्ही खाताय ते एवढं असलं पाहिजे. एवढा भाजीपाला पाहिजे. एवढं थोडंसं वरती घ्या. हां. ओके. सो दिस मच तुमचे दोन्ही ओंजळ बोलतात ना, त्याच्यात जमेल तेवढं सॅलड, भाजी, वॉट एव्हर. ओके. त्यानंतर प्रोटीन तुम्ही जे घेताय ते आपल्या पाम, ओके, एवढं प्रोटीन, म्हणजे तुम्ही फिश, चिकन जे काय घेणार ते. ओके. फॅट आपल्या फुल फूडमध्ये एवढं असलं पाहिजे, फॅटचं प्रमाण. ओके. सो आय थिंक दॅट एक्सप्लेन्स एव्हरीथिंग की किती प्रमाणात घ्यायला पाहिजे ते. तर युजली पेशंट्सला पण आम्ही हेच सांगतो की तुमचं जे धान्य आहे की चपाती, पोळी, राईस जे काय तुम्ही घेताय तर ते कमी असलं पाहिजे. प्लेट जर आपण पाहिली तर ते कमी असलं पाहिजे. मग पोट भरण्यासाठी तुम्ही सॅलड जास्त खा, तुम्ही दही वगैरे घ्या जेवणाबरोबर, कारण दही इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन ॲज वेल एज कॅल्शियम. ओके. आणि प्लस फॅट असतं थोडं, पण दुधापेक्षा कमी असतं. इवन शुगर दुधापेक्षा कमी असते दही किंवा ताक घेतलं तर. सो दॅट इज अ गुड ऑप्शन टू टेक. सो दॅट इज हाऊ यू प्लॅन युअर मील. ओके. अदर देन दॅट इफ यू गो टू लुक ॲट, म्हणजे दिस इज युअर डेली डाएट झालं. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त मोस्टली प्रॉब्लेम कधी येतो, वेन यू आर इटिंग आउटसाईड किंवा यू आर गोईंग फॉर अ प्रोग्राम, तर तिकडे तुमच्याकडे ऑप्शन नाही राहत. ओके. आणि सगळ्यात वर्स्ट थिंग टू हॅव इज मैदा. सो तुम्ही पाव इज, सो पाव इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर चपाती किंवा भाकरी किंवा वॉट एव्हर. ब्राऊन ब्रेड. सो ब्राऊन, दीज आर मिसनोमर्स. ओके. पण तरी वन्स इन अ वाईल ब्राऊन ब्रेड इज स्टील ओके. ओके, इफ यू नो द गुड सोर्स फ्रॉम वेअर इट इज कमिंग. बट पाव किंवा मैद्याचे जे नान, रोटी वगैरे हे अवॉइड केले पाहिजेत आपण. ओके. आणि डायबिटिक पेशंटसाठी जर स्पेसिफिकली सांगायचं गेलं, सो व्हॉट वी ॲडवाइस इज की म्हणजे शुगर इन एनी फॉर्म इज टू बी अवॉइडेड फॉर डायबिटिक पेशंट्स. राईस कमी खायचं आहे, राईस, चपाती. तर मिलेट्स आर मोर हेल्दियर. तर ज्वारी, नाचणी, बाजरी ह्याची भाकरी. ओके. भाजीमध्ये बटाटा, सुरण, रताळी म्हणजे कंदमुळं जी आहेत ती कमी करायची आहेत. बाकी भाज्या सगळ्या खाऊ शकता, जितक्या पाहिजे तेवढ्या खाऊ शकता. तसं सॅलडमध्ये पण मिक्स कंदमुळं म्हणजे ते आपले ट्यूब रूट्स, म्हणजे आय नो, म्हणजे कोनफळ झालं, आपली अरबी झाली, म्हणजे जे जमिनी पल्सेस खाऊ शकतात. पल्सेस खाऊ शकतात, कारण त्याच्यात स्टार्च असतं ना म्हणून. ओके. आणि त्यानंतर फ्रूट्समध्ये काही फ्रूट्स अवॉइड करायला सांगतो आम्ही पेशंट्सना, लाईक बनाना, चिकू, कस्टर्ड ॲपल, मँगो, ग्रेप्स. बाकीचे फ्रूट्स ते लिमिटमध्ये खाऊ शकतात. पण परत कसं आहे की देर इज नो युनिफॉर्म डाएट फॉर डायबिटिक पेशंट्स. म्हणजे डिपेंडिंग ऑन इच पर्सन्स शुगर लेवल आणि त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी किती आहे, प्लस त्यांची फिजिकल स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं डेली एनर्जी कन्झम्पशन किती आहे, त्याच्या अकॉर्डिंग मग डाएट सजेस्ट केला जातो. त्यामुळे म्हणजे एखाद्या पेशंट येऊन सांगेल की मला सिबल डॉक्टरनी वेलचीचं केळं खायला सांगितलंय,
पण ती सांगते तुम्ही मला खायला कशाला बंद करताय. तर तसं नसतं ते. इट इज इंडिव्हिज्युअलाइज्ड डाएट. म्हणजे एखाद्याची शुगर एकदम व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे तर देन लिटिल लिनियन्सी इज अलाउड. एक मला डायटिशियननी वगैरे किंवा जिम फ्रेंड्स वगैरे त्यांनी असं सजेस्ट केलं की कार्बोहायड्रेट सकाळी किंवा मॅक्सिमम दुपारपर्यंत कन्झ्युम केलं देन इट इज फाईन, बिकॉज रेस्ट ऑफ द इव्हनिंग किंवा रेस्ट ऑफ द डे तुम्हाला ते बर्न करायचे चान्सेस असतात. आणि फायबर इनटेक तुम्ही जर रात्री केलं जास्त प्रमाणात तर इट हेल्प्स यू टू रिड्यूस युअर वेट. ते बरोबर आहे. सो आपण आता मगाशी मी सांगितलं ना की आपली एक्सेस एनर्जी जी आहे ती आपण स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ फॅट, राईट. तर ती आपण कशाला टेंडन्सी आहे की आपण पूर्वी दुष्काळात राहायचो, म्हणजे दुष्काळ असायचा, खायला मिळणार नाही मिळणार, त्यामुळे बॉडीनी ती सवय करून घेतली की जेव्हा एक्स्ट्रा अन्न येईल ते सेव्ह करून ठेवायचं, कारण पुढे अन्न कधी मिळणार माहिती नाही. म्हणून ती आपण जेनेटिकली वी हॅव लर्न टू डू दॅट की जेव्हा एक्स्ट्रा कॅलरीज येणार ते आपण स्टोअर करून ठेवणार. ओके. सो आता त्याच्यामध्ये देर इज वन व्हॉट यू कॉल फेनॉमिनन बोलू शकतो कॉल्ड मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी, की आपण एनर्जीसाठी नॉर्मली ग्लुकोज यूज करतो. ओके. पण जेव्हा बॉडीमध्ये ग्लुकोज कमी असेल किंवा जेव्हा आपण फास्टिंग करतो किंवा जास्त वेळ जेव्हा आपण खात नाही त्यावेळेला बॉडी शुड बी एबल टू स्विच टू फॅट बर्निंग फॉर एनर्जी. ओके. सो दॅट इज कॉल्ड मेटाबॉलिक फ्लेक्झिबिलिटी, की तो स्विच ओव्हर झाला पाहिजे. तर सध्याच्या आपल्या कंडिशनमध्ये तो स्विच ओव्हर होत नाही, कारण आपण कंटिन्युअसली कार्ब्स घेतच आहोत. एव्हरी नाव अँड देन वी आर टेकिंग कार्ब्स इन एव्हरी मील. कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहेच, त्यामुळे बॉडीला फॅट बर्न करायची संधीच मिळत नाही. त्यामुळे मग आपण सांगतो ना की वजन कमीच होत नाही, मी एवढं कमी खातो पण वजन कमीच होत नाही. सो कमी होत नाही बिकॉज बॉडी हॅज टू अगेन गो बॅक अँड लर्न टू बर्न दॅट फॅट. तर त्यासाठी हे जे सगळे लाईक यू सेड वन थिंग की इव्हनिंगला कार्ब्स कमी करा किंवा इव्हन इंटरमिटंट फास्टिंग बद्दल आपण ऐकतो. हां. तो ऑल दीज थिंग्स आर इन टर्म्स ऑफ दॅट की तुम्ही थोडंसं बॉडीला पुश करा की ते फॅट बर्निंग स्टार्ट होईल. फॅट बर्निंग म्हणजे जेव्हा तुमचं कार्बोहायड्रेट डेफिसिटमध्ये जाईल तेव्हाच बॉडी विल गो बॅक टू बर्निंग दॅट फॅट. सो दॅट इज द होल कॉन्सेप्ट बिहाइंड दॅट. आता एक क्विक इम्प्रॉम्प्टू क्वेश्चन आहे मला रिगार्डिंग डाएट. जर एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर त्यांनी काय स्टेप्स घ्याल, म्हणजे असे इन टर्म्स ऑफ बॅलन्स डाएट काय करायला पाहिजे? एक तर जंक अवॉइड करायला पाहिजे, दुसरं तुम्ही जे हे सांगितलं मोठी. ओके. या सो सिम्पलेस्ट थिंग म्हणजे आता लाईक अ पर्सन कम्स टू मी की मला वजन कमी करायचं आहे, म्हणजे डायबिटीज वगैरे काहीच नाही आहे, विल कन्सिडर दॅट की काहीच नाही आहे, फक्त वजन कमी करायचं आहे. अ पर्सन कम्स टू मी. सो फर्स्ट थिंग इज लुक इनसाइड. लुक इनसाइड म्हणजे यू थिंक के वेअर यू आर लॅकिंग. ओके. की तुम्ही स्वीट्स जास्त खाताय, की तुम्ही ऑइली फूड जास्त खाताय, की तुमची ॲक्टिव्हिटी होत नाही आहे. सो यू हॅव टू लुक अँड डिसाईड की तुम्ही कुठली चूक जास्त करताय. Okay, because excess fat will be stored as fat. Excess sweets will also get converted into fat, and lack of exercise. Okay, so then first what I advise is की तुम्ही 1-2 महिने पहिलं हे ट्राय करून बघा की तुम्ही शुगर इंटेक बंद करा. तुम्ही जर राईस जास्त खाताय तर राईस कमी करा. तुम्ही फ्राईड जास्त खाताय तर फ्राईड बंद करा आणि डेली काहीतरी एक्सरसाइज करायला सुरुवात करा. सो 1 month 2 months करून बघा काय इफेक्ट येतोय. सो फक्त एवढंच कमी करायला सांगते मी की नॉट लाईक बिग चेंजेस. मग ह्याच्यानंतर पण सपोज की इट इज नॉट शोईंग इफेक्ट्स की अ पर्सन इज डुईंग अकॉर्डिंग टू देअर, म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते सगळं करतायत, ते जंक फूड नाही खात आहेत, दे आर ट्राईंग टू डू एव्हरीथिंग आणि तरी पण वजन कमी होत नाही, देन यू नीड टू टेक सम प्रोफेशनल हेल्प फ्रॉम न्यूट्रिशनिस्ट. सो न्यूट्रिशनिस्ट बेसिकली काय करतात की दे विल क्रिएट अ कॅलरी डेफिसिट. म्हणजे जसं की तुमच्या दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला सपोज 1600 कॅलरीज लागत आहेत, तर मग आपण काय करणार, आम्ही तुम्हाला 1400 कॅलरीज देणार, म्हणजे रोजचे तुमचे 200 कॅलरी कमी करणार. मग ती बॉडी कुठून तरी शोधणार ना, मग तेव्हा तुमचं वेट लॉस व्हायला लागणार. पण हे आपण स्वतःहून नाही करू शकत, बिकॉज यू विल डेव्हलप न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. म्हणजे तुम्ही स्वतःहून जर सगळं कट डाऊन करायला लागले तर जे बॉडीला पाहिजे ते नाही मिळणार, कारण आपण प्रोटीन कमी करून नाही चालणार, कारण आपल्या मसल्सला रिकव्हरीसाठी प्रोटीन पाहिजे. जर तुम्ही फ्रूट्स बीट्स सगळं म्हणजे जे न्यूट्रिएंट्स जे पाहिजेत की विटामिन्स पाहिजेत,
मिनरल्स पाहिजे तर ते पण मिळाले पाहिजे. तर त्यामुळे मग इट इज बेटर टू टेक अ न्यूट्रिशनिस्ट ॲडवाईस, सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट ॲडवाईस, की मग ते तुम्हाला तुमचे न्यूट्रिशनल नीड्स पुरे करून फक्त कॅलरीज कमी करून डाएट प्लॅन करून देतील. सो दॅट इज हाऊ वन शुड गो. म्हणजे जर तुम्ही सगळं करताय एक्सरसाइज डाएट अकॉर्डिंगली आणि तरी पण यू आर फेसिंग इश्यूज, सो देन यू कॅन मीट विथ अ न्यूट्रिशन. एक दुसरं मला तुम्हाला विचारायचं आहे की आय वॉन्ट यू टू टॉक अबाउट इट बेसिकली, की मला असं वाटतं आपली जे डाएट आहे इट इज मोर कार्बोहायड्रेट्स ओरिएंटेड, राईट? प्रोटीनचं आता आता मी जसं फॉलो करायला लागलो मला तसं कळत गेलं. करेक्ट. तर आपण राईस भरपूर घेतो, फिशची एक काहीतरी एक रई आणि ओबडा रस ग्रेव्ही वॉट एव्हर घेतो, भाजी इतकीशी घेतो पण 3-4 पोळ्या त्याच्यासोबत खातो. सो प्रोटीनचं प्रमाण वाढवलं पाहिजे, राईट, डाएटमध्ये. तर ते कसं करू शकता तुम्ही? ते सांगितलंच हे पाम. प्रत्येक मील मध्ये तुम्ही प्रोटीन, प्रत्येक मील मध्ये प्रोटीन इन्क्लूड झालं पाहिजे. आणि यू राईटली सेड की आपण ते एवढूशी एक रई मावरे आणि लाईक सो मच राईस अँड ऑल दॅट ना, तर वी हॅव टू इन्क्रीज, वी नीड टू इन्क्रीज. कारण प्रोटीन इज युअर रिपेअर, म्हणजे बिल्डिंग ब्लॉक आपण म्हणतो ना तसं ते आहे. तर तुम्ही कितीही एक्सरसाइज करताय, तुम्ही सगळं काही करताय, पण जर तुम्ही प्रोटीन इंटेक नसेल तर तुमचे मसल्स बिल्ड नाहीच होणार. बरोबर, मसल्स डेव्हलप नाही होणार. किंवा इवन जे रेग्युलर डे टू डे आपली जी वेअर अँड टेअर आपण जी म्हणतो की झीज जी होते शरीराची, तर ती आपली रिपेअर होण्यासाठी प्रोटीनची गरज असते. सो प्रोटीनचे सोर्सेस काय आहेत? तर नॉनव्हेज फूड. सो मीट झालं, एग्स झाले, पण एग्समध्ये पण येलो हॅज लॉट ऑफ कोलेस्ट्रॉल. तर मग जर कोलेस्ट्रॉल इश्यूज असतील तर येल्लो अवॉइड करा. मग व्हाईट तुम्ही कितीही खाऊ शकता, देर इज नो प्रॉब्लेम विथ दॅट. पनीर घेऊ शकता, टोफू घेऊ शकता, दही, लाईक आय सेड, दही, एक ग्लास ताक, स्प्राउट्स, म्हणजे पल्सेस जे आहेत दे आर रिच सोर्सेस. सोया इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. त्यानंतर आता न्यूअर ते सीड्स वगैरे खूप जास्त प्रमोट करतात ना, किनवा आलं, चिया सीड्स वगैरे, इवन नट्स वगैरे, तर दे आर गुड सोर्सेस, बट दे आर ऑल्सो रिच इन कॅलरीज ऑल्सो, कारण ते ऑइल बेस्ड पण असतात. सो यू हॅव टू बी अगेन लिमिटेड. सो ऑल दीज फूड्स यू कॅन इन्व्हॉल्व इन युअर डाएट फॉर इन्क्रीजिंग प्रोटीन इनटेक. आणि मग जर इंडिकेटेड असेल तर मे बी यू कॅन टेक अ प्रोटीन पावडर और समथिंग इज रिक्वायर्ड. दुसरं म्हणजे आता शुगर अवॉइड केली पाहिजे. आता डायबेटिक पेशंटला शुगर अवॉइड करायलाच सांगता तुम्ही. ज्यांना डायबिटीस नाही तर शुगर अवॉइड केली पाहिजे का? म्हणजे एखाद्या माणसाने शुगर किती प्रमाणात खाल्ली पाहिजे? सी, इफ यू गो टू सी, तर शुगर, व्हॉट इज शुगर? शुगर इज सुक्रोज. आपण जी शुगर, टेबल शुगर, आपण व्हाईट शुगर जी बोलतो, दॅट इज सुक्रोज. ती येते ऊसाच्या रसापासून बनवली जाते. ओके, सो इट इज नॉट अ नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स इन नेचर, प्रोसेस्ड आहे. ओके, म्हणजे ते आपण शोधून बनवलेली वस्तू आहे. ते आपण तो ज्यूस काढला आणि तो क्रिस्टलाइज केला आणि वी मेड इट इन टू शुगर अँड देन वी आर युझिंग इट टू फ्लेवर थिंग्स. म्हणजे इट इज नॉट लाईक सॉल्ट विच इज प्रेझेंट इन नेचर. सो नॅचरली बॉडीला गरज तर नाहीच आहे त्याची, म्हणजे जर असती तर मग ते डायरेक्टली नेचरमध्ये प्रेझेंटच असते ना. सो जे व्हॉट आय वुड सजेस्ट इज की नॅचरली स्वीट फूड्स इट इज ओके टू हॅव. ओके, आणि शुगर ऑल्सो हॅव, म्हणजे जे स्वीट्स आपण म्हणतो, तर यू डोंट हॅव डायबिटीज, व्हेरी गुड, पण हॅव इट ॲज अ ट्रीट, डोंट मेक इट पार्ट ऑफ युअर डेली मील. म्हणजे की कधीतरी चला सेलिब्रेशन आहे, काहीतरी आहे इव्हेंट, तर हॅव अ स्वीट किंवा हॅव अ पेस्ट्री, हॅव अ केक. डोंट मेक इट पार्ट ऑफ युअर डेली डाएट. येस, दॅट इज व्हॉट आय वुड सजेस्ट. आता एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन, म्हणजे खूप लोक याच्यावर बघतील या क्वेश्चनवरती की ड्रिंक्स करू शकतात की नाही, पिऊ शकतात की नाही, आणि डायबेटिक पेशंट अँड नॉर्मल पर्सन आणि किती प्रमाणात इज फाईन. आता प्रत्येक लोकांचं प्रमाण पण वेगळं असते, बट अकॉर्डिंग टू युअर पर्स्पेक्टिव्ह. ओके, एक गंमत सांगते फक्त. मी जेव्हा डिसोझा हॉस्पिटलला जायचे ना बिफोर स्टार्टिंग माय प्रॅक्टिस, तर तिथे मी ऑपरेशन थिएटरमध्ये पण सरांबरोबर बऱ्याचदा जायचे. तर ऑपरेशन थिएटरमधनं पेशंट जेव्हा मूव्ह करतात ना रिकव्हरी रूममध्ये, तर बायको असली ना तर ती प्रश्न विचारायची की पिलोट्या सुक्क ते देऊ शकते.
आणि जो पेशंट झोपलाय तो विचारायचं की घेऊ ते पेशंट जगत आहे. सो अशी ही आपली हे आहे. सो जोक्स अपार्ट, अल्कोहोल, बिफोर गोइंग टू अल्कोहोल मला एक पॉईंट सांगायचा आहे की टबॅको म्हणजे निकोटीन ते आपल्या समाजात तेवढंसं नाही आहे, पण आय जस्ट वॉन्ट टू क्लॅरिफाय दिस पॉईंट. सो निकोटीन इन एनी फॉर्म इज स्ट्रिक्ट नो फॉर डायबिटिक पेशंट्स. द रिझन बिंग की निकोटीन ओव्हर द इयर्स इट अफेक्ट्स ब्लड वेसल्स आणि नर्व्सच्या फंक्शन्सला अफेक्ट करतं. सो टबॅको स्मोकर हॅज हाय रिस्क फॉर हार्ट अटॅक्स ॲज वेल एज स्ट्रोक्स. आणि जर डायबिटिक पेशंट निकोटीन इन एनी फॉर्म घेतोय की तंबाखू चावणं किंवा बीडी स्मोकिंग वॉटेवर, तर गँग्रीनची रिस्क खूप जास्त वाढते. म्हणजे पायाचे जे इश्यूज आपण डिस्कस केले ना, तर त्याची रिस्क वाढते, हार्ट अटॅकची रिस्क वाढते. सो डायबिटिक पेशंटला फर्स्ट थिंग इज टबॅको इज नो. Okay, now coming to alcohol. So let me just give some fun facts. Okay, so beer. म्हणजे आपण इक्विव्हॅलंट्स बघूया आधी, कारण आपण किती सांगितल्यावर किती इज बिकम्स अ बिग क्वेश्चन. सो 1 कॅन किती 200 असतं, 250, 220, 500 घेत नाही का? घेतो. बघत नाही पण. 500 Okay, so 1 can we'll say, or like 250 ml of beer is equivalent to 90 ml of wine. 90 ml of wine. Okay, which is equal to 30 ml of hard liquor. Okay. So 30 ml is considered as one drink. जेव्हा डॉक्टर किंवा कोणी किंवा तुम्ही कुठेही वाचता की 1 ड्रिंक और 2 ड्रिंक्स ना, सो 1 ड्रिंक इज 30 ml. 30 ml किती असतं माहितीये? आपण कफ सिरप पितो ना, त्याचं झाकण 10 ml असतं. राईट. सो 3 झाकण. सो इफ यू लुक ॲट दिस ग्लास, मे बी एवढं होईल 30 ml. आपण काय करतो माहितीये, असं वाळतो एक ड्रिंक. सो दॅट इज नॉट एक ड्रिंक. ओके. सो नाव पहिलं आपलं हे इक्विव्हॅलंट झाले. अनदर फन फॅक्ट की वेन यू लुक ॲट हार्ड लिकर, सो आता जी भेसळ झालेली असते ती तर वेगळी झाली, बट अदर देन दॅट इफ यू लुक ॲट देशी और युअर एकदम सिंगल मॉल्ट और हाय क्लास, लिव्हरसाठी एव्हरीथिंग इज सेम. सो भेदभाव नाही करत. हा, लिव्हर भेदभाव नाही करत, बिकॉज अल्कोहोल कंटेंट इज सेम. सो इट इज नॉट लाईक यू आर ड्रिंकिंग व्हेरी लाईक रिच लिकर, तो यू आर डुइंग फेवर टू युअर बॉडी. नो, सो इट इज द सेम फॉर युअर बॉडी. ठीक आहे. सो 1 or 2 ड्रिंक्स ॲट अ टाइम. सो 60 ml ऑफ दिस और 90 + 90 or 2 cans of beer. Okay, that is what your liver can handle at one point. ओके. त्याच्यावरती तुम्ही जे काय घेताय इज बर्डन फॉर द लिव्हर. ओके. सो दोज आर द फॅक्ट्स. ओके. तर दिस इज फॉर मेल्स. ओके. फिमेल्सचं अजून कमी आहे. फिमेल्स कॅन टेक इवन लेसर दॅन दॅट. ओके. सो दोज आर द सेफ ड्रिंकिंग लिमिट्स आय वुड से. डायबिटिक पेशंटसाठी वी सजेस्ट की once in 15 days is you can if you want to. Yeah. ओके. त्याच्यात लाईक इफ यू आस्क पेशंट्स ऑल्सो की फनी थिंग की ड्रिंक्स घेता का, ओकेजनली. ओकेजनली हॅज नो डेफिनेशन, बिकॉज ओकेजन्स आर एव्हरी डे ऑल्सो फॉर सम पीपल. ओके. पण एक गोष्ट म्हणजे इथे एक पॉईंट क्लिअर करायचा आहे की काही जणांना सवय असते की डेली घेतात ते. ओके. आणि डेली संध्याकाळी घेतात आणि म्हणून ते संध्याकाळच्या गोळ्या मिस करतात. कारण त्यांची कन्सेप्ट असते की अल्कोहोल घेतल्यावरती, गोळ्या घेतल्यावरती त्रास होणार. ओके. सो त्याचं असं आहे की जर तुम्ही वॉटेवर तुम्ही घेताय आणि तुम्ही जर जेवण तुमचं व्यवस्थित घेणार असाल, जे रात्रीचं डिनर जे तुमचं आहे ते जर तुम्ही व्यवस्थित घेणार असाल तर तुम्ही गोळ्या घेऊ शकता. डोंट मिस युअर मेडिसिन्स. ओके. बिंज ड्रिंकिंग इज अ प्रॉब्लेम. बिंज ड्रिंकिंग म्हणजे काय की यू आर ड्रिंकिंग सो मच की तुमचा खायचा प्यायचा ताळमेळ नाहीये. ओके. देन डोंट टेक युअर मेडिसिन्स. त्याच्यासोबत जे खातात त्यांनी पण त्रास होतो. ते तर आहेच, बिकॉज म्हणजे मेनली अल्कोहोल विल नॉट डायरेक्टली अफेक्ट युअर शुगर्स, पण बिंज ड्रिंकिंग मध्ये काय होतं की अल्कोहोल कंटेन्स लॉट ऑफ एम्प्टी कॅलरीज. म्हणजे इफ यू लुक ॲट द कॅलरी व्हॅल्यू ऑफ अल्कोहोल इट इज व्हेरी हाय. राईट. ओके. बट इट इज एम्प्टी कॅलरीज, म्हणजे ते बॉडी ॲब्झॉर्ब नाही करत.
calories. Okay, so mostly a person who drinks a lot of alcohol will not eat food enough. आणि मग थोड्या वेळाने लो शुगर्स होऊन जातात, स्पेशली डायबिटिक पेशंट असले तर. सो दे कॅन गो इन टू दॅट कोमा किंवा हायपोग्लायसिमिया आपण जे म्हणतो की लो शुगर लेवल्स ना. तर म्हणून मग बिंज ड्रिंकिंग जर होत असेल, जेवण व्यवस्थित होणार नसेल, तर देन वी ॲडवाइज देम टू स्किप देअर मेडिसिन्स. बट इफ दे आर टेकिंग अ प्रॉपर मील तर दे कॅन टेक मेडिसिन्स ॲज पर. मला हे सांगायचं आहे, खाली फुकट लोक व्हॉट्सअपवरच्या मेसेजवर विश्वास ठेवतात की वन ड्रिंक इज हेल्दी असं वगैरे. नाही, हेल्दी तर काहीच नाही आहे. ओके, सो दॅट वन्स अपॉन अ टाइम कुठेतरी ते कुठल्या तरी ह्याच्यात आलेलं की वाईन इज हेल्दी फॉर हार्ट आणि अजून ते काहीतरी की वन ड्रिंक डेली इज हेल्दी. ओके, ते कुठल्या ह्याच्यात आलेलं कॅन समवन टेल मी की ते पाश्चात्य देशातल्या रिसर्चमध्ये आलेलं. ओके, तर तिकडचे जे वेदर असतं, त्यांची ती वेदर कंडिशन की दे आर इन अ व्हेरी लो म्हणजे कोल्ड प्लेस रिजनमध्ये, तर त्या कंडिशनमध्ये इट काइंड ऑफ हेल्प्स देम. सेकंडली त्यांचा जो डाएट आहे, दे टेक वेन दे ईट दे फूड, दे ईट अ लॉट ऑफ प्रोटीन, राईट, अँड व्हेरी लेस ऑफ इट. तर त्या कंडिशनमध्ये इट इज ओके फॉर देम टू हॅव दॅट अँड गेट दॅट बेनिफिट फ्रॉम अल्कोहोल. वी कॅनॉट अप्लाय दॅट ब्लँकेटली टू अस. आणि देर हॅव बीन रिसर्चेस की अल्कोहोल इन एनी फॉर्म इज बॅड. सो म्हणजे गुड तर नाहीच आहे, एक्सेप्ट फॉर मे बी यू कॅन मेक गुड फ्रेंड्स और समथिंग, पण अदर दॅन दॅट नो हेल्थ बेनिफिट. सॉरी. आता हे तुम्ही मिसकन्सेप्शन सांगितलं, असे भरपूर मिसकन्सेप्शन्स आणि मिथ्स आहेत. तर आय विल गो वन बाय वन. तर असं सांगतात की एक्सेसिव्ह स्वीट्स खाल्ल्याने डायबिटीस होऊ शकते, म्हणजे ज्यांना डायबिटीस नाही आहे ते. इज इट अ मिथ और अ फॅक्ट की होऊ शकते? बिकॉज अगेन अल्टिमेटली इट इज एक्सेस कॅलरीज. ओके, सो नॉट नेसेसरीली एक्सेस स्वीट्स, पण एक्सेस कार्बोहायड्रेट्स आपण म्हणूया, तर ओव्हर द पिरियड इट कॅन अफेक्ट. ओके, आणि जे फिट आहेत, फिट लोक, त्यांना डायबिटीस होऊ शकत नाही? तेही मिथ आहे. ओके, कारण डायबिटीस कोणालाही होऊ शकतो. ओके, सो आता फिटचं डेफिनेशन काय, की फिट किंवा थिन किंवा तेही महत्वाचं आहे. कारण आपण जेव्हा फिटनेस बघतो, आपण मोस्टली वेटवरती कॉन्सन्ट्रेट करतो की माझं वजन एवढं आहे. ओके, पण वी नीड टू लुक ॲट बॉडी मास कंपोजिशन. म्हणजे व्हॉट इज द कंपोजिशन ऑफ द बॉडी, की व्हॉट इज द बॉडी मेड अप ऑफ. तर त्याच्यात फॅट पोर्शन किती आहे, मसल पोर्शन किती आहे, स्केलेटल मसल, बोनचं वजन किती आहे. कारण एखादा व्यक्ती असेल की जो म्हणजे यू कॅन फाइंड टू पीपल हु आर सेम वेट, बट वन विल हॅव मोर फॅट अँड वन विल बी अ बॉडी बिल्डर विथ गुड मसल मास. राईट. ओके, सो दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू इफ यू सी, तर मोर दॅन वेट आय थिंक वी शुड फोकस मोर ऑन की व्हॉट इज युअर बॉडी मेड ऑफ. आता काही लोक शुगरला रिप्लेस करतात विथ जॅगरी, गोड म्हणतो आपण, आणि हनी. इज इट बेनिफिशियल? नाव जर एखादा व्यक्ती वजन कमी करायच्या दृष्टीने हे करतोय तर इट इज ओके, बिकॉज जॅगरी हॅज द सेम कॅलरीज एज शुगर. इट हॅज लिटिल बेनिफिट की त्याच्यामध्ये आयर्न येतं, कारण ती जी बनवायची प्रोसेस असते ते आयर्नच्या भांड्यामध्ये बनवतात ना, सो त्याच्यात आयर्न येतं. ओके, अगेन हनी ऑल्सो, हनी हॅज सम अँटीऑक्सिडंट्स बिकॉज ऑफ द प्रोसेस इन विच हनी इज मेड. पण कॅलरी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर अमाऊंट ऑफ शुगर इज सेम इन ऑल थ्री ऑफ दॅम. सो डायबिटिक पेशंटसाठी ऑल थ्री आर नो. नो. जॅगरी ती मग ते काळं गूळ आणि देशी गूळ आणि कुठचं गूळ ते सांगतात की शुगर फ्री गूळ, पण नाही, त्यांनी शुगर वाढणार तुमची. दुसरं म्हणजे जे ज्यांना डायबिटीस जेनेटिकल आहे, तो पास ऑन होऊ शकतो की नाही पण होऊ शकत? असं म्हणजे ज्यांना आता फॅमिली हिस्ट्री आहे, तर म्हणजे ॲज इंडियन्स वी ऑल हॅव हायर रिस्क ऑफ डायबिटीज देन वेस्टर्न पीपल. ओके, कारण आपण ते फेमाइन आणि ते आपलं जेनेटिक ह्याच्यामध्ये आलेलं आहे, प्लस डेव्हलपमेंट जी सडन झालेली आहे, वेस्टर्नायझेशन. ओके, त्यात फॅमिली हिस्ट्री असेल तर एक अडिशनल रिस्क फॅक्टर वाढतो. ओके, सो व्हॉट आय वुड से इज की म्हणजे तुमच्या पेरेंट्सला आहे तर तुम्हाला होणारच असं नाहीये, पण तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. ओके, म्हणजे त्यांना आहे म्हणून आपण गिव्हअप नाही करायचंय. इट इज प्रिव्हेंटेबल की तुम्ही
आधीपासूनच वेट मेंटेन ठेवलं, रेग्युलर इटिंग हॅबिट्स ठेवलं, एक्सरसाइज वगैरे करून, तर यू कॅन प्रिव्हेंट इट इवन इफ युअर पेरेंट्स हॅव इट. आता ते शुगर बद्दल आपण बोललो, पण शुगर मध्ये हल्लीचा प्रकार भरपूर असे वाढले. पॅकेज फूड्स वगैरे सगळ्यावर शुगर फ्री आता स्वस्तच झाले. पॅकेटवर प्रमोशनसाठी पण शुगर फ्री करतात, बट किंवा डाएट कोक जे म्हणतात, झिरो कोक और पेप्सी झिरो, ते सगळं ते चांगलं असते की वाईट असते? हां, सो कसं आहे की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रीड द लेबल अँड अंडरस्टँड व्हॉट इट मीन्स. कारण शुगर फ्री डझंट नेसेसरीली मीन कॅलरी फ्री. ओके, जर आपण एखादं लेबल बघितलं तर त्याच्यात ॲडेड शुगर्स नसेल, पण आता सपोज त्यांनी खजूर वापरलाय स्वीट करायला, डेट शुगर यूज करतात, तर मग डायबिटिक पेशंटसाठी त्यांची शुगर तर वाढणार ते खाल्ल्यानंतर. सेकंडली काही वेळेला ते नॉन कॅलरी स्वीटनर म्हणजे जे आपण शुगर फ्री ते पेलेट्स वगैरे जे यूज करतो ना, तर त्याच्यात येतात एस्पार्टेम एक कॉमनली असतं, दुसरं असतं सुक्रेलोज, बरोबर, आणि स्टिविया. हे आपल्या इंडियामध्ये कॉमनली हे 3 मिळतात. सो एस्पार्टेम जे आहे ते शुगर फ्री गोल्ड नावाने मिळतं आपल्याकडे. ओके, सो ते यूज करू नका इज माय सजेशन, बिकॉज देर हॅव बीन स्टडीज की ते ओव्हर द पिरियड बोन हेल्थला वगैरे अफेक्ट करतं. शुगर फ्री नॅचराइज सुक्रेलोज, सो इट इज सेफ टू यूज. ओके, पण सगळ्यात सेफ व्हॉट आय वुड सजेस्ट इज स्टिविया, कारण स्टिविया इज प्लांट ओरिजिन. तर स्टिविया स्वीटन्ड फूड्स यू कॅन हॅव. ओके, पण वेन यू लुक ॲट स्वीट्स, म्हणजे सपोज आता शुगर फ्री मिठाई आपण दिवाळीमध्ये शुगर फ्री मिठाई, ओके, सो आता मिठाईमध्ये अजून काय येणार, मावा तर येणार. ओके, सो फॅट्स तर आले, तर मग ते तर नाहीच चालणार आपल्याला ना. तर ओव्हरऑल कॅलरी पण बघितली पाहिजे अलॉंग विथ इट बिंग जस्ट शुगर फ्री आहे म्हणून ते आपल्यासाठी हेल्दी आहे असं नाहीये. आणि पॅकेजिंगमध्ये लाईक यू सेड की थोडेसे ग्रेन्स टाकले असतील तर दे विल लेबल इट ॲज मल्टीग्रेन. बरोबर. किंवा थोडेसे होल ग्रेन्स असतील, बट देन गुडनेस ऑफ होल ग्रेन्स, ॲडेड विटमिन्स. सो इट इज ऑल जस्ट what you call commercial marketing basically. सगळ्यात biggest scam of these days is diet चिवडा. Diet चिवडा is made of poha. So it is high in carbs for diabetic patient. त्याच्यात भरपूर शेव घालतात बिकॉज ते फ्राय करत नाही, रोस्ट करतात असं म्हणतात. आय एम होपफुल दे डू दॅट. तर त्याच्यात ते शेव घालतात जी फ्राईड आहे. ओके, सो कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स तर झालेच इकडे, पण तरीही काही वेळेला काही डायटिशियन्स अलाव करतात खायला, पण किती मुठभर. ओके, आय विल जस्ट टेल वन स्टोरी. एक पेशंट होते माझ्या, तर ते रेग्युलर त्यांची शुगर वगैरे व्यवस्थित होती, फॉलोअपला आले ना तर खूप शुगर वाढलेली, म्हणजे 250च्या वर गेली. तर म्हटलं आजी एवढी कशी वाढली तुमची? तर तिची सून नाही, तिची ग्रँडचाइल्ड होती बरोबर. तर ती मला सांगते, मॅडम ही ना चिवडा खूप खाते. तर ती म्हटलं चिवडा खातं, कुठला चिवडा? तर बोलते नाही, मी गेल्या वेळेला आली ना तर ती डायटिशियन बोलली की तुम्हाला मध्ये भूक लागली ना तर तुम्ही थोडा डाएट चिवडा खाऊ शकता. तर ती नात काय सांगते की हिनी बरणी भरून ठेवली आहे. बोलते अख्खा दिवस खातच असते, बोलते मला खायला सांगितलंय. सो असे इन्सिडेन्सेस होत असतात, मिसकम्युनिकेशन. सो सच फूड्स आर टू बी टेकन विथ प्रिकॉशन. सम पीपल से दॅट इन्सुलिन स्टार्ट केल्यावर स्टॉप नाही करू शकत. सो इज इट अ मिथ और? नाही, कसं आहे माहिती आहे, इट्स अ मिथ. ओके, कारण इन्सुलिन का चालू केलंय ते आधी बघितलं पाहिजे. ओके, सो आता सपोज कोणाची सडनली शुगर वाढली आहे, इन्फेक्शन लेवल हाय आहे, तर ते जोपर्यंत शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे तोपर्यंत इन्फेक्शन कमी नाही होणार. सो अशा कंडिशनमध्ये आपण टेम्पररीली इन्सुलिन चालू करतो, कारण गोळ्या आपण कितीही स्ट्रॉंग दिल्या वॉटेवर तरी त्याचा इफेक्ट यायला वेळ लागतो. व्हेरॅज इन्सुलिन आपण एकदा इंजेक्ट केलं की इमिडिएटली त्याची ॲक्शन येते. राईट, सो अशा कंडिशन्समध्ये आपण इन्सुलिन चालू केलं तर ते आपण कमी करू शकतो. सेकंडली, एखाद्या पर्सनला कुठलं सर्जरी करायची आहे, दात काढायचं आहे, शुगर वाढलेली आहे, त्रास होतोय, लवकर करायचं आहे, तर अशा वेळी आपण इन्सुलिन चालू करतो आणि ते पुन्हा बंद होऊ शकतं. अदर दॅन दॅट, सपोज अ पर्सन इज हॉस्पिटलाइज्ड, तर त्या ठिकाणी सारख्या सारख्या त्या गोळ्या देऊन चेकिंग करून नाही जमत, तो देन यू नीड अ स्ट्रिक्टर कंट्रोल, तेव्हा इन्सुलिन चालू करतात, तर तेही नंतर बंद होऊ शकतं.
कोणतं बंद होऊ शकत नाही. ओके, सो सपोज की तुम्ही सगळ्या प्रकारच्या गोळ्या घेताय, तुम्ही डाएट करताय, एक्सरसाइज करताय, म्हणजे तुमचा आजार जो आहे तो प्रोग्रेस अशा स्टेजवर झालाय की आता गोळ्यांचा तेवढा इफेक्ट नाही येत आहे. सो अशा स्टेजला जेव्हा आपण इन्सुलिन चालू करतो तर ते मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला कंटिन्यू ठेवावं लागतं. अँड अदर कंडिशन इज की सपोज अ पर्सन हॅज किडनी फेलियर, म्हणजे बिकॉज ऑफ डायबिटीज जर तुमच्या किडनीला इफेक्ट व्हायला लागला तर अशा कंडिशनमध्ये मग गोळ्या घेणं इज नॉट सेफ. कारण गोळ्यांचा इफेक्ट आपण प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा एक्सेस डोसमध्ये गोळ्या घेतल्याने अजून किडनीला डॅमेज होऊ शकतो. तर मग अशा कंडिशनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स आपण औषधं कमी करून पेशंटला इन्सुलिनवर Insulin. शिफ्ट करतो बिकॉज दॅट इज अ सेफर ऑप्शन. सो ह्या कंडिशन्समध्ये वन्स यू स्टार्ट वी हॅव टू कंटिन्यू मोस्ट ऑफ द टाइम. तेव्हा तुम्ही बोललेले फ्रुट्स बद्दल, तर काही फ्रुट्स घेऊ शकतात, काही खाऊच शकत नाहीत असं पण मिथ आहे. लाईक ओके, हा ते सो true आहे. फ्रुट्सचं असं आहे ना की फ्रुट्समध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज हम्म. हे दोन्ही असतात. हम्म. ओके, आणि प्लस फायबर असतं, विटॅमिन्स वगैरे असतात. सो सर्टन फ्रुट्स आर हाय इन शुगर, म्हणजे जास्त प्रमाणात ग्लुकोज असतो त्याच्यामध्ये. सो ते आपण अवॉइड करायला सांगतो. सो युजली बनाना, चिकू, कस्टर्ड ॲपल, मँगो, ग्रेप्स वगैरे. पण तेही असं नाही आहे की नेहमीच सगळ्यांनाच बंद असते. लाईक फॉर एक्झाम्पल आता मेच्या ड्युरेशनमध्ये वगैरे काही वेळेला आंबे. पेशंट्स येतात, सांगतात की मॅडम थोडासा आंबा खाल्ला चालेल का, असं वगैरे ना. तो डिपेंड्स की आता ऑलरेडी तुमची शुगर 300 आहे तर तुम्हाला नाही ॲडवाइसेबल आहे कारण अजून वाढणार शुगर. बट वेरॅज इफ समबडी इज वेल अंडर कंट्रोल तर त्यांना ते खाऊ शकतात. पण तेही यू इन्फॉर्म युअर डॉक्टर की त्यांना इन्फॉर्म करा की म्हणजे खाऊ शकते का मी, किंवा ते इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल बेसिस की वेदर यू कॅन हॅव ऑर नॉट. आणि मोस्टली देन वी ॲडवाइस की तुम्ही असं इव्हनिंग स्नॅकच्या वेळेला घ्या, म्हणजे जेवताना नका घेऊ. डोंट ईट लाईक अ डेझर्ट फ्रूट. ओके, आणि देर इज वन मोर थिंग, म्हणजे इथे मला जस्ट ॲड करायचं आहे की फ्रूट ज्युसेस. ओके, सो फ्रूट जे आहे तर फ्रूटचं बेनिफिट काय आहे की विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि ग्लुकोज वॉट एव्हर. सो ते बेनिफिट मिळण्यासाठी ना ते ताजं फ्रूट खाल्लं पाहिजे आपण, तर ती आपल्याला बेनिफिट मिळतं. तो जेव्हा आपण ज्यूस बनवतो तेव्हा प्रॅक्टिकली वी आर ब्रेकिंग डाऊन द फ्रूट इन टू मोर पीसेस, आणि तो जेवढा बाहेर राहणार तेवढा ते ऑक्सिडाईज होत जाणार. सो ते अँटीऑक्सिडंटचा बेनिफिट चाललं त्याचं. सेकंडली, जेव्हा ज्यूस बनवतो तर 1 ग्लास ऑरेंज ज्यूस सपोज बनवायला 3 तरी फळं जातील. बरोबर. असं आपण खायला बसलो तर किती खाणार आपण, 1 खाणार, 2 खाणार. ओके, सो डायबिटिक पेशंटसाठी इट इज ॲडवाइसेबल की तुम्ही फ्रूट खा, ज्यूस नका. ज्यूस कारण जेव्हा तुम्ही ज्यूस पिता तेव्हा फायबर गेलं, फायबर पाहिजे होतं आपल्याला, फायबर पाहिजे. तर फायबर पाहिजे ते गेलं. सेकंडली म्हणजे राहिलंय फक्त ते शुगर वॉटर आणि विटॅमिन्स वॉटेवर, तर ते नाही पाहिजे आपल्याला. दुसरं अजून एक म्हणजे स्ट्रेसमुळे डायबिटीस होऊ शकतो का? फक्त स्ट्रेस आणि हे? सो स्ट्रेसमुळे होऊ शकतो डायबिटीज. ओके, सो हाव इट वर्क्स इज की जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तर आपली बॉडी एक कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन रिलीज करते. बरोबर. तर कॉर्टिसॉल इज अ फाईट अँड फ्लाईट हॉर्मोन, जर आपण ऐकलं असेल तर, की ते आपल्याला फायटिंग किंवा पळून जाण्यासाठी तयार करतं. तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, मसल पॉवर, आणि मसल्सला काय पाहिजे, ग्लुकोज. सो वेनेवर द बॉडी इज इन स्ट्रेस, आपल्याला भूक लागते जास्त, आपल्याला काहीतरी स्वीट खावंसं वाटतं, स्ट्रेस इटिंग आपण म्हणतो ना. सो बेसिकली युअर बॉडी ट्राईज टू गेट मोर अँड मोर ग्लुकोज इन द सिस्टम. ओके, आणि मग ते लॉंग टर्म स्ट्रेस जेव्हा बिल्ड होतो बॉडीमध्ये, तो इट कॅन लीड टू डायबिटीज किंवा असे क्रोनिक डिसीजेस. सेकंडली, वन मोर पॉईंट इज की लॅक ऑफ स्लीप पण तसंच अफेक्ट करतं, की लॉंग टर्म जर तुम्ही स्लीप डिप्राईव्ड असाल, मोस्ट ऑफ द टाइम स्पेशली शिफ्ट वर्कर्स वगैरे जे असतात ना, की त्यांना ती स्लीप सायकल नाही मेंटेन करता येत वेन दे आर डुईंग, तर ते लॉंग टर्म लॅक ऑफ स्लीप पण बॉडी इंटरप्रिट्स ॲज स्ट्रेस, आणि दॅट कॅन लीड टू डायबिटीज इन लॉंग टर्म. आणि ज्यांना डायबिटीज आहे अशा व्यक्तींमध्ये बिकॉज ऑफ सडन स्ट्रेस शुगर शूटअप होते. म्हणजे सगळं नॉर्मल व्यवस्थित चाललेलं आणि काहीतरी इन्सिडेंट झाला तर त्याच्याने शुगर वाढते. तर हेही जस्ट बिकॉज ऑफ स्ट्रेस, की औषधं पण घेत आहेत, डाएट, एक्सरसाइज सगळं चालू आहे, पण जस्ट बिकॉज ऑफ स्ट्रेस शुगर शूटअप होऊ शकते. आता डॉक्टर, मला हे विचारायचं आहे, जे आपल्या वुमेन्स बियॉन्ड 40, ते माझ्या पर्स्पेक्टिव्हने मला असं वाटतं की दे डोंट टेक मच केअर ऑफ देअर फिजिकल हेल्थ.
बिकॉज मी बघतो आता थोडेफार वॉकिंग वगैरे करतात, हम्म. बट काही लोक आहेत मोस्टली जे इग्नोर करतात ड्यू टू वॉट एव्हर, हम्म. टाइम नाही भेटत, घरी कामं वगैरे असतात. अशा यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही Okay. काय सजेस्ट करू शकता? सो बियॉन्ड फिमेल्सला स्पेशली सगळ्यात पहिलं तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेता. ओके, आणि ऑल द टाइम तुमचा फोकस तिकडेच असतो की मुलांना हे आणि नवऱ्याला आणि वॉट एव्हर फॅमिली इन लॉजला वगैरे. पण तुमची स्वतःची हेल्थ जर चांगली नसेल तर तुम्ही किती चांगल्या प्रकारे तुमच्या फॅमिलीची काळजी घेऊ शकणार. सो ते लॉंग टर्मचा विचार करून थोडा स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे प्रत्येक फिमेलनी. आता अबाव 40 काय होतं बेसिकली, लेट मी एक्सप्लेन दॅट फर्स्ट, की फिमेल्सच्या बॉडीमध्ये राईट फ्रॉम म्हणजे प्युबर्टीपासून खूप चेंजेस होत असतात, म्हणजे प्रेग्नन्सी, चाइल्ड बर्थ आणि रिकव्हरी अँड एव्हरीथिंग. आता मेनोपॉजच्या वेळेला एक मेजर थिंग म्हणजे 40 नंतर युजली फिमेल्स गो इन मेनोपॉज. तर फिमेलमध्ये जो इस्ट्रोजन हॉर्मोन असतो तो फिमेल्सला बऱ्यापैकी अंशी प्रोटेक्ट करतो. इन द सेन्स की इस्ट्रोजन मुळे फिमेल्समध्ये हार्ट अटॅकची रिस्क खूप कमी असते. ओके, आपण यंग मेल हार्ट अटॅक्स बघतो, यंग फिमेल हार्ट अटॅक्स आर नॉट सो कॉमन. ठीक आहे. त्यानंतर इस्ट्रोजन बोन हेल्थ फिमेल्सची चांगली ठेवते आणि मसल हेल्थ. ओके, सो आता आफ्टर 40 काय होतं की इस्ट्रोजनची लेवल्स कमी व्हायला लागतात. तर जशी इस्ट्रोजनचे लेवल्स कमी व्हायला लागतात अँड अ फिमेल रिचेस मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज हे सगळे बेनिफिट सडनली आपले कट ऑफ होऊन जातात. सो आफ्टर मेनोपॉज इफ यू सी त्या रेंजमध्ये बिटवीन 45 to 50 फिमेल्स एकदम स्टीप राईज होऊन दे कम टू सेम लेवल्स एज मेन इन टर्म्स ऑफ हार्ट अटॅक रिस्क. ओके, आणि मग ते बोन लॉस, बॉडी बॅक पेन्स, लेग पेन्स, मांड्या दुखणं, कंबर दुखणं वगैरे हे सगळं लेटर ऑन मग ते अजून ॲड होत जातं. राईट, दॅट इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ इस्ट्रोजन पोस्ट मेनोपॉज. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं इज एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे आपण रामबाण सांगू शकतो की बोन्समध्ये कॅल्शियम जायचं आहे त्याच्यासाठी पण एक्सरसाइज पाहिजे, मसल्स जर स्ट्रॉंग बनवायचे आहेत त्याच्यासाठी पण एक्सरसाइज पाहिजे, आणि पडणं म्हणजे तोल जाऊन पडणं हे प्रिव्हेंट करायला पण एक्सरसाइज पाहिजे. किंवा जेव्हा आपण रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज वॉकिंग वगैरे ठेवतो तेव्हा ब्रेनला ते सगळे कनेक्शन जुळवायची आठवण राहते किंवा प्रॅक्टिस राहते. बरोबर. ते आपण कमी कमी करत गेल्यावरती हे फॉल्स किंवा वीक बोन्स, वीक मसल्स वगैरे. आणि देर इज अ कंडिशन कॉल्ड सार्कोपिनिया, म्हणजे 40 नंतर आहे ना सगळ्यांचेच इवन मेल्सचे पण आपले मसल्स सेल्स लूज होत जातात, म्हणजे कमी कमी होत जातात आणि ते रिप्लेस होत नाहीत. सो त्यासाठी नॉट जस्ट वॉकिंग एक्सरसाइज पण थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंग ना, जे मसल्सला थोडंसं स्ट्रेंथन करेल. तर अशा प्रकारच्या एक्सरसाइजेस आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट, स्पेशली इन फिमेल्स आफ्टर 40. सो दॅट इज इन टर्म्स ऑफ एक्सरसाइज. आणि सप्लिमेंट्स युअर आस्किंग ना, तो सप्लिमेंट्स पॉईंट ऑफ व्ह्यू एक तर कॅल्शियम, व्हिटॅमिन डी वगैरे तर पाहिजेच आहे. पण व्हिटॅमिन डी आय थिंक की चेक करून लेवल्स किती आहेत त्यानंतरच घेतले पाहिजेत. कॅल्शियम पण जर डाएटमध्ये तुम्हाला तेवढं कव्हर करता येत असेल, दही वगैरे किंवा सेसमी सीड्स, तीळ झाले, नाचणी वगैरे हे जर इन्कॉर्पोरेट करता आलं तर, किंवा यू कॅन टेक सप्लिमेंट्स इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स 500 mg डेली मिनिमम तरी ते घ्यायला पाहिजे. आणि प्रोटीन इंटेक वाढवायला पाहिजे फॉर फिमेल्स. बरोबर. तुम्ही तुमच्या हेल्थला घेऊन कसे प्रिकॉशन्स घेता? लाईक आय सेड इन द बिगिनिंग की म्हणजे आय वॉज ऑलवेज अ फूडी. मला खायला खूप आवडतं, नवीन फूड ट्राय करायला. आणि मग ते पोटापाण्यापुरता मी एक्सरसाइज करते की म्हणजे मला आवडीचे जे वस्तू आहेत तेवढे तरी मला खाता आले पाहिजे, देन आय शुड बी एबल टू. सो आय थिंक 3 things वॉट आय फॉलो इज की आय ट्राय टू हॅव सम फॉर्म ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी डेली. तर आय गो फॉर बॅडमिंटन ट्वाइस अ वीक, समटाईम्स आय गो स्विमिंग किंवा वॉकिंग, जे काही जमेल. काहीच नाही तर मग योगा वगैरे घरी असं. पण आय ट्राय टू हॅव सम फॉर्म ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी डेली. डाएटमध्ये डेली बेसिसवरती राईस, मैदा वगैरे बऱ्यापैकी कट डाऊन केलंय. स्वीट आवडतं खूप खायला, तर हां, आय ट्रीट माय सेल्फ टू इट की आय हॅव टू अर्न इट. ओके, की जसं आपण सांगतो म्हणजे पूर्वी लहान असताना शाळेत असताना आपण
म्हणजे पॅकेट घेतलं की प्राइस बघायचो की हे मला परवडेल का. आता मी कॅलरीज बघते आणि बघते की हे मला परवडेल का खायला. सो आय डू इट इन दॅट वे की म्हणजे आज मी एक्सरसाइज केली आहे का, वेदर आय डिझर्व टू इट दिस. सो आय डू दॅट. आणि थर्ड थिंग की आय ट्राय टू कीप माय स्ट्रेस लेवल्स डाऊन. I have a beautiful family who helps me do that. तर sleep आणि stress I try to keep them. That is my mantra. ज्यांना डायबिटीस आहे आणि ज्यांना डायबिटीस नाही आहे अशा लोकांना तुम्हाला काय सांगायचं आहे टुवर्ड्स दी एंड? ओके. सो ज्यांना डायबिटीज आहे त्यांना मला सांगायचं आहे की सगळ्यात पहिलं की एक्सेप्ट द फॅक्ट. लॉट ऑफ पेशंट्स आर इन डिनायल की ते जे रिपोर्ट्स केली आहेत, बघितले की शुगर्स हाय आहेत, तरी पण ते काहीतरी ट्राय करतायत, ह्याच्यानी कमी होईल का, त्याच्यानी कमी होईल का असं, आणि ट्रीटमेंट डिले करतात. आणि त्याच्यामध्ये खूप प्रेशियस टाइम ते वेस्ट करतात. कारण फर्स्ट 5 इयर्समध्ये तुम्ही जितकं चांगलं कंट्रोल ठेवाल दॅट विल रिफ्लेक्ट ऑन की पुढे तुमचे कॉम्प्लिकेशन्स कसे डेव्हलप होतील. ओके. तर ती सुरुवात पहिले 5 इयर्समध्ये चांगलं कंट्रोल ठेवणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देर हॅज बीन अ व्हेरी बिग स्टडी, UKPDS स्टडी ऑन दॅट. आणि दुसरं म्हणजे की जे काही ॲडव्हर्टाईज येतात टी व्हीवरती वगैरे की हे तुम्ही खा 15 दिवसात डायबिटीज जाणार, असं तर एवढ्या इझिली जाणार असतं तर मग सगळ्यांनीच घेतलं असतं ना. आणि म्हणजे एकच मी पेशंटना सांगते की म्हणजे आजच्या दिवसाला जर एखादं कोणी औषध देतोय की ह्याच्यानी माझा डायबिटीज पूर्णपणे जाईल तर त्याला तर नोबेल प्राईज मिळणार. कारण इट इज सच अ बर्डन टू द होल वर्ल्ड. म्हणजे कंट्रीज आर स्ट्रगलिंग. किती इकॉनॉमिक लोड आहे, किती फायनान्शियल लोड आहे ऑन पीपल आणि पीपल्स हेल्थ. तर मग असं जर असतं की एवढं इझिली जर डायबिटीज जाणार असता तर मग नाहीच का सगळ्यांनी केलं असतं ते. तर एवढा विचार करा आणि म्हणजे ह्या गोष्टींना भुलून जाऊ नका. कारण डायबिटीज हॅज बिकम अ व्हेरी बिग मार्केट फॉर फेक मेडिसिन्स आणि ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट्स. कारण एव्हरीबडी वॉन्ट्स अ क्विक सोल्युशन की काहीतरी करून. तर म्हणजे मी पेशंट्स जेव्हा येऊन विचारतात की हे असं काही करू का, हे मी काहीतरी व्हिडिओ बघितला, ते मी काहीतरी बघितलं, तर मी त्यांना सांगते की जर त्याच्यात मेहनत करायची असेल आणि त्याच्यात जर खाण्यापिण्याची बंधनं तुम्हाला सांगितली असतील तर मे बी इट इज गोइंग टू वर्क. जर ते इझी सोल्युशन असेल इट इज नॉट गोइंग टू वर्क. दॅट इज व्हॉट आय वुड टेल डायबिटिक पेशंट्स. आणि ज्यांना डायबिटीज नाही आहे त्यांना मला सांगावंसं वाटेल की तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वेळोवेळी चेकअप करा सो दॅट यू कम टू नो. आणि बिकॉज प्रिव्हेन्शन इज डेफिनेटली बेटर दॅन देर इज नो क्युअर. सो प्रिव्हेन्शन इज द ओनली थिंग दॅट वी हॅव. ट्रू. थँक्यू डॉक्टर तुम्ही आल्याबद्दल. आणि मला तर असं वाटतं की मी डायबिटीजला इतकं सिरियसली मी नव्हतो घेत, पण त्याचं गांभीर्य बघून म्हणजे थोडंसं ॲटलिस्ट हे आयडिया तरी आली की किती सिरियस होऊ शकते ते. थँक्यू फॉर कमिंग अँड थँक्यू व्हेरी मच. मंडळी, आशा करत आहोत की हा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडला असेल व काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू.